ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आज आपला अभ्यासक्रमाचा आपला 9वा दिवस आहे आणि ह्या 9व्या दिवशी आपण 9वा पाठ भगवद्गीतेतला 9वा अध्याय आपण अभ्यासणार आहोत। तर सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते। आणि आता आजचा जो 3.5 मुहूर्तापैकी एक असा शुभ दिन आहे, तर ह्या दिवशी आपण परम गोपनीय ज्ञान, सर्वश्रेष्ठ असं गोपनीय जे ज्ञान आहे किंवा सर्वात गोपनीय ज्ञान ज्याला म्हटलंय, तर असा जो राजविद्या राजगुह्य योग असा जो अध्याय आहे भगवद्गीतेतला 9वा, अत्यंत महत्वाचा अध्याय आणि खूप सुंदर अध्याय, तर आपण तो अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग आता ह्याला परम गोपनीय ज्ञान किंवा सर्वात परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वात गोपनीय ज्ञान का म्हटले, तर हे आपण समजून घेऊया। म्हणजे तर इथे आता योग या शब्दाचा अर्थ काय होतो, की जोडले जाणे किंवा संबंध प्रस्थापित करणे। मग आता सर्वात गोपनीय ज्ञान म्हणजे जे आहे, तर ते जे आहे तर त्याला काय म्हटले, म्हणजे गुह्यतम असं ज्ञान म्हटलंय। म्हणजे तर ते कोणतं आहे, तर ते सगळं आपण या अध्यायामध्ये शिकणार आहोत बरं का। मग आता हे जे एकदम गोपनीय रहस्य आपण म्हणतो ना, तर हे आता आपण ह्या पहिल्या अध्यायात म्हणजे शिकायचा जो प्रयत्न करणार आहे, तर ते काय आहे, तर ते आता आपण पुढे जाणून घेऊया। मग आता ह्याद्वारे हे ज्ञान घेतल्यामुळं आपण काय करणार आहोत, तर श्रीकृष्णांशी जोडले जाणार आहोत, श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होणार आहोत। मग असं गोपनीय ज्ञान कोणतं आहे, आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आला असेल ना, तर आता आपण पाहूया। आता आपले जे इस्कॉनचे आपले श्री श्री राधा गोविंदजी आहेत, त्यांच्या चरणांशी आपण साष्टांग नमन करूया। आणि त्याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि श्री श्री राधा गोविंदांच्या आनंदासाठी आपण भगवद्गीता अभ्यासूया। हरे कृष्ण। हा माताजी पुढच्या स्लाइड घेऊया। ही 4 नंबरची स्लाइड घेऊया। त्याच्या पुढची माताजी। हरे कृष्ण।
आता इथे भगवान नरसिंह देव आहेत बरं का. हे मायापूरला आपले जे भगवान नरसिंह देव आहेत, तर त्यांचं खूप सुंदर नुकतंच उद्घाटन झाले पहा त्यांच्या मंदिराचं. तर हे म्हणजे जे आहेत नरसिंह भगवान, तर तर ते काय आहे, तर ते आपलं म्हणजे जे कलियुगामध्ये आपल्याला ज्या उपासना सांगितल्या त्यापैकी राम, कृष्ण, नरसिंह या 3 म्हणजे जी रूप आहेत भगवान श्रीकृष्णांची आपण उपासना करावी. मग आता नरसिंह भगवान यांचं कलियुगातले जे म्हणजे संकट दोष, तर यासाठी विघ्न विनाशक असे नरसिंह भगवान आहेत पहा. तर त्यांची आरती आपल्या मंदिरामध्ये रोज सकाळी मंगल आरती असते पहाटे 4:30 वाजता. तर गुरुवंदना गायली जाते त्याला सुरुवातीला आणि त्यानंतर मग म्हणजे गुरुअष्टकम म्हणतो आपण त्याला. त्यानंतर हरिनाम संकीर्तन गायलं जातं आणि त्यानंतर नरसिंह आरती रोज गायली जाते पहा. तर खूप सुंदर अशी नरसिंह आरती आहे. तर आपण आज ती म्हणूया अगदी एक अर्ध्या मिनिटात होईल आणि मग आपण जे आहे तर आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय, प्रल्हाददायिने, प्रल्हाददायिने, हिरण्यकशिपूर्वक्षः, हिरण्यकशिपूर्वक्षः, शीलतन्कानखालाये, शीलतंकान खालाए, तो नरसिंहा पर तो नरसिंहा, तो नरसिंहा पर तो नरसिंहा, यतो यामी ततो नरसिंहा, बहिर नरसिंहा हृदयी नरसिंहा, बहिर नरसिंहा हृदयी नरसिंहा, नरसिंहादिं शरणं प्रपदे, नरसिंह आदिं शरणं प्रपदे, तव कर कमलावरे नाथा, अद्भुत शृंगा, दलिता हिरण्यकशपु तनुभृंगा, केशवधृता नरहरि रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, केशवधृता नरहरि रूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय नरसिंह देव, जय नरसिंह देव, जय नरसिंह देव, जय नर हरि, जय नर हरि, जय नर हरि, जय भक्त प्रह्लाद, जय भक्त प्रह्लाद, जय प्रह्लाद महाराज, जय 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 श्रील प्रभुपाद, प्रभुपाद, जय जय श्रील प्रभुपाद, विघ्न विनाशक नरसिंह भगवान की जय हो. अशा पद्धतीनं खूप छान नरसिंह भगवान यांची प्रातःकालीन आरती गातात. आपण कधीतरी ऐकूया. आपण सकाळच्या वेळेत आपण आपला जो मंदिर कार्यक्रम असतो तर तो आपण जो आहे तर ऑनलाईन तो असतो, तर त्याला उपस्थित राहायचा प्रयत्न करूया. तिथे गायली जाते आणि आपण ही म्हणावी सकाळ आणि संध्याकाळ आणि अशा पद्धतीनं प्रार्थना करावी नरसिंह भगवान यांना. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाचली. हा येस. म्हणते हरे माताजी. कृष्ण. हा परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना. हरे कृष्ण. ठीक आहे. बोला माताजी. हा नाही वाचा, तुम्ही वाचायचं असेल तर. ठीक आहे. हरे कृष्ण. परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाही, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण. हा आता परात्पर भगवान जे आहेत म्हणजे सर्वात असे जे परमश्रेष्ठ असे जे भगवान आहेत, पूर्णतया आध्यात्मिक असे जे त्याला म्हणायचं परात्पर तत्व, मग असे जे भगवान आहेत तर ते काय म्हणाले की माझ्याबद्दल आता म्हणजे माझं प्रिय असा अर्जुन, म्हणजे असं ते काय म्हणतात तर त्यांचा सखा आहे, मित्र पण आहे अर्जुन. तर आता तुला मी अशा पद्धतीने सगळं काही म्हणजे ज्ञान देणार आहे,
की ते जाणून म्हणजे जे आहे तर ते भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून तू मुक्त होशील. आणि मग ते असं ज्ञान मी तुला का देणार आहे, तर तू माझा मत्सर करत नाहीस असं म्हणतात भगवान बरं का. आणि म्हणून मी तुला हे परम गोपनीय म्हणजे सर्वश्रेष्ठ असं गोपनीय म्हणजे गुप्त ज्ञान, आपण परम या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ असं मी देणार आहे, की जे जाणल्यामुळं तुला भौतिक अस्तित्व म्हणजे काय, आपल्याला हे शरीर म्हणजे आपलं कशासाठी मिळालं, हे भौतिक अस्तित्वाचंच लक्षण आहे, हो की नाही. आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले जातो. आपलं कर्म म्हणजे काय, आपल्याला शरीराकडे नेणारी म्हणजे जी कृती असते म्हणजे कर्म आपलं. तर त्यामुळे आपल्याला शरीर मिळतं. आपली जी कर्म असतात त्याचे कर्मफळं जी असतात त्यानुसार आपल्याला विविध योनी आणि विविध शरीरं मिळत जातात. जे काही आपलं कर्म असतं त्याप्रमाणे. आणि मग आता हे आपलं भौतिक अस्तित्व झालं भौतिक प्रकृतीमध्ये. मग ह्या दुःखांपासून तू मुक्त होशील असं म्हणतात बरं का. मग आता हे असं का म्हणतात पहा, की भक्त जितक्या प्रमाणात भगवान श्रीकृष्णांविषयी श्रवण करतो तेवढा अधिक तो काय होतो, तर त्यांच्याबद्दल आसक्त होतो किंवा त्यांच्या ज्ञानात उन्नत होतो बरं का. मग भगवान श्रीकृष्णांचे उपदेश एवढे शक्तिशाली आहेत, की त्यांचा म्हणजे सत्संग किंवा त्यांच्या भक्तांचा सत्संग केल्यामुळं म्हणजे त्याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. म्हणजे आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचाच म्हणजे संग करतात अर्जुन म्हणजे म्हटल्यावर केवढं म्हणजे सौभाग्य त्यांचं. मग हे ज्ञान कसं आहे, साक्षात्कारी आहे. म्हणजे ते कुठल्या अशा सांसारिक पंडित्याच्या म्हणजे पदव्या ज्या आहेत किंवा अशा सांसारिक पंडित असणारे विद्वान आहेत त्यांच्याशी चर्चा करून शुष्क तर्काने नाही जाणता येणार. तर भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांचे भक्त कसे असतात, नित्य सेवेमध्ये असतात. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये काय केलं पाहिजे प्रत्येकाने, भगवान कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. आणि जो अशा पद्धतीने म्हणजे श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतो मग त्याला श्रीकृष्णाविषयीचं ज्ञान प्राप्त होतं पहा. म्हणजे असा जो आहे तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये अधिक उन्नती करतो. मग आता आतापर्यंत प्रकट केलेल्या सगळ्या ज्ञानापेक्षा अधिक गोपनीय ज्ञान इथे भगवान सांगणार आहेत. म्हणजे दुसऱ्या अध्यायात आता जे वर्णन केलेलं ज्ञान होतं त्याला म्हटलं गुह्य ज्ञान भगवान श्रीकृष्णाने आत्मा आणि शरीर यांचं. म्हणजे आपण म्हणू की म्हणजे ते गुह्य ज्ञान होतं. मग आता 7व्या आणि 8व्या अध्यायात चर्चा केलेलं भक्तीशी संबंधित ज्ञान होतं, की जे आपल्याला कृष्ण भावनेमध्ये काय होतं, प्रबुद्ध बनवतं म्हणजे उन्नत बनवतं. ज्ञानाने उन्नत बनवतं. त्याला म्हटले गुह्यतर ज्ञान. आणि मग 9व्या अध्यायामध्ये आता अनन्य भक्तियोग म्हणजे काय, मनात कुठली, अनन्य शब्दाचा अर्थ काय, मनात कुठली किंतु परंतु शंका न ठेवता असा शुद्ध भक्तियोग आपण म्हणतो ना, आपण पूर्णतः समर्पित होतो अनन्य भक्तीने. आणि श्रीकृष्णाविषयी पूर्ण श्रद्धा किंवा दृढ श्रद्धा आणि विश्वासाने जेव्हा आपण त्याला शरण येतो तर अशा अनन्य भक्तियोगाचं निरूपण आहे. आणि म्हणून या ज्ञानाला काय म्हटले, परम गोपनीय म्हणजे सर्वश्रेष्ठ गोपनीय असं ज्ञान आहे बरं का. मग आता गुह्यतम ज्ञान आहे तर हे श्रीकृष्ण काय म्हणतात, की हे फक्त आणि फक्त मी तुलाच सांगणार आहे. आणि मग हे तसं का म्हणतात, तर आता आपण पहा, आपले जे जवळचे मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपण हा अनुभवतो पहा प्रसंग, की आपण जवळचे कोणी असतात त्यांनाच आपल्या मनातलं सगळं सांगतो की नाही. आपलं टॉप सिक्रेट, आपल्या शाळेमध्ये पण फ्रेंड्स असतात हो की नाही, तर त्यांनाच आपण, जवळचे कोणी असतात त्यांनाच आपलं सगळं काही मनातलं सांगतो हो की नाही. मग तसंच भगवान जे आहेत तर ह्यांचे अगदी सर्वात निकटचे जवळचे आणि त्यांच्यावर खूप प्रेम करणारे असे कोण आहेत, अर्जुन त्यांचे भक्त आहेत. मग ते म्हणतात तू माझा मत्सर करत नाहीस म्हणजेच काय, अर्जुनाचं भगवान श्रीकृष्णावर प्रेम आहे एक भक्त म्हणून, मित्र म्हणून, सखा म्हणून, शिष्य म्हणून. तर त्या दृष्टीनं भगवान काय म्हणतात, आणि म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान आहे हे सांगेन. आणि असं ज्ञान सांगितल्यामुळे काय होईल, या बद्ध जीवनातून तू मुक्त होशील. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदम् उत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता आपण अभ्यासलं की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला ज्ञान का देणार आहेत, तर बिलकुल तो त्यांचा मत्सर करत नाही, म्हणजे त्यांच्यावर प्रेम आहे. म्हणजे इथे श्लोकात त्या अनुसूयवे शब्दाला होता, त्याचा अर्थ म्हणजे काय होतो? अनुसूयवे हा पहिल्या श्लोकात शब्द आहे. तुम्हाला क्विजला प्रश्न असेल म्हणून मी सांगून ठेवते, आणि मग आपण पुढच्या श्लोकाच्या अर्थाकडे वळू. तर द्वेष न करणारा किंवा निर्मत्सरी म्हणजे कोण? अनुसूयवे. तर असा अर्जुन आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की गीतेचे भरपूर मोठे भाष्यकार असतात, भरपूर जण गीतेवर लिहितात भाष्य, पण ते भगवान श्रीकृष्णांचा मत्सर करतात, आणि जे श्रीकृष्णांचा मत्सर करतात त्यांना कधी श्रीकृष्ण जे आहेत त्यांचे उपदेश कळतील का, किंवा श्रीकृष्णांना काय सांगायचं हे कळतील का गोष्टी? तर बिलकुल नाही. आणि म्हणून गीतेचं अचूक विश्लेषण ते कधीच करू शकणार नाहीत, आणि अशा लोकांना श्रीकृष्ण कधी ज्ञान पण प्रदान करत नाहीत, बरं का. मग श्रीकृष्णांना न जाणता त्यांच्या चारित्र्यावर लिहिणारा मनुष्य म्हणजे निश्चितच मूर्ख आहे, हो की नाही? आणि म्हणून आपण अशा भाष्यकारांपासून थोडंसं सावधान राहायचं आजच्या कलियुगामध्ये, बरं का. तर हा सगळ्यांनी भाग लक्षात ठेवूया. आणि श्रीकृष्ण हे कसे आहेत? भगवान आहेत, परमेश्वर आहेत. तर त्यांचे विशुद्ध भक्त किंवा त्यांच्या विषयी जे प्रेम असणार आहे, किंवा त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जे आहेत, तर असेच लोक श्रीकृष्णांना जाणून त्यांच्याविषयी माहिती देऊ शकतील. पहा, मग आता भक्तिमय सेवा 9 प्रकारची असते, तर ती नवविधा भक्ती, आणि त्याद्वारे काय होतं? तर आपलं हृदय जे आहे ते भौतिक विकारांपासून शुद्ध होतं, आणि तेव्हाच आपल्याला आत्म्याच्या स्तरावर ज्ञान होऊ शकतं, आणि श्रीकृष्णांना आपण जाणू शकतो. आणि म्हणून श्रीकृष्ण काय म्हणले पहिल्या श्लोकामध्ये, की तुला या भौतिक अस्तित्वाच्या सर्व दुःखातून मी मुक्त करेन हे ज्ञान देऊन. म्हणजे काय? की हे जे ज्ञान आहे आत्म्याच्या स्तरावर आता मिळणार आहे अर्जुनाला. आणि त्यामुळे ह्या ज्या भौतिक दुःखाचं कारण म्हणजे काय? आपल्याला शरीर आहे, आपण बद्ध आहोत, तर त्या सगळ्यातून आपण मुक्त होणार आहोत. म्हणजे बुद्धीतून आपण मुक्त होऊन आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल. म्हणजेच आपण आत्मज्ञानाच्या स्तरावर उन्नत होऊन आपण मुक्तात्मा बनू. तर हे सगळं ज्ञान आता भगवान ह्या अध्यायातून देत आहेत. त्याची सुरुवात आता झाली. तर आता दुसऱ्या श्लोकात काय सांगितलंय? मग असं हे ज्ञान आहे की आपल्याला आत्म्याच्या स्तरावर उन्नत करणार, बरं का. आणि मग ह्याला काय म्हटले? राजविद्या राजगुह्यम. म्हणजे काय? आता फळांचा राजा कसा आपण त्याला म्हणतो? आंबा आहे, हो की नाही? फळांचा राजा जंगलचा राजा सिंह आहे असं म्हणतो. पक्ष्यांच्या राजामध्ये त्यांना गरुड राजांना पक्ष्यांचा राजा म्हणतो. मग तसं सगळ्या गोपनीय ज्ञानांचा राजा म्हणजे हे सगळं जे आता आपण अभ्यासणार आहोत हे ज्ञान आहे. मग आता हे ज्ञान कुठलं आहे? तर हे थोडंसं समजून घेऊया. तर आता गौतम, कणाद, कपिल असे जे शांडिल्य असे जे ऋषीमुनी होते, तर त्यांनी भरपूर काही म्हणजे वेगवेगळे ज्ञान आहे, तत्वज्ञान म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यावरती टीका लिहिल्या, भाष्य लिहिली. मग वेदव्यासांनी काय केलं? तर म्हणजे वेदांत सूत्र ह्याच्यावर भाष्य केलं. मग आता तत्वज्ञानाच्या स्तरावर भरपूर सारं दिव्य ज्ञान उपलब्ध आहे आपल्याला. पण 9वा अध्याय आपला काय आहे? सगळ्या ज्ञानांचा राजा म्हटले. म्हणजे काय? की आता सगळ्या वेदांच्या अध्ययनांचं सगळ्या ह्या जेवढं काही ज्ञान अस्तित्वात आहे ना या ब्रह्मांडामध्ये, त्या सगळ्याचं सार म्हणजे हे दिव्य गोपनीय ज्ञान आहे. आणि हे दिव्य गोपनीय ज्ञान काय आहे, किंवा गुह्य ज्ञान काय आहे? तर ते म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातला भेद आपण जाणायचा. आणि हे भेद जाणल्यानंतर ह्या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती कशामध्ये होईल? भक्तिमय सेवेमध्ये होईल. म्हणजेच काय? की पहा की आपण शरीर नसून आत्मा आहोत हे आपण जाणलं. भगवान श्रीकृष्णांचा नित्य अंश आहोत. जीवात्मक आपण कोण आहोत? अंश आहोत, चित्कण आहोत, एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत हे जाणलं. आणि मग आत्मा आणि शरीर हे फरक जाणल्यावर मग आपण भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत, तर भगवान आपले स्वामी आहेत हे जाणलं, आणि आपण त्यांचा नित्य दास आहोत मग हे जाणलं. आणि मग आपण काय केलं पाहिजे? तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे हे समजून घेतलं आपण वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत. आणि वेगवेगळ्या योगांचे म्हणजे जे ज्ञान मार्ग आहेत, किंवा म्हणजे ध्यान योग आहे, वेगवेगळे आपण कर्माची साधना अभ्यासली, त्यातून समजून घेतलं. आणि मग आता सांख्ययोगात तर विस्तृतपणे आपण समजून घेतलं होतं. आणि मग आता त्याची परिणती म्हणजे त्याचं आता आपण परिणती म्हणजेच काय? की त्याचं पुढचं पाऊल आता म्हणजे त्याचं रूपांतरण कशात व्हायला पाहिजे? भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये किंवा भक्ती सेवेमध्ये. मग हेच खरं दिव्य असं गोपनीय किंवा परम गोपनीय ज्ञान, किंवा त्याला टॉप सिक्रेट आपण म्हणू की नाही. तर असं आहे. म्हणजेच काय? जेव्हा आपण हे जाणतो तेव्हा श्रीकृष्णांना पूर्णतः शरण जाऊन त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला गुंतवतो. मग हीच खरी
काय आहे म्हणजे गोपनीय जे ज्ञान आहे तर त्याची ही काय आहे ज्ञानाच्या स्तरावरची परिणती आहे की ज्याद्वारे आपण भक्तिमय प्रेममय सेवा करून भक्ती मार्गावर उन्नत होतो. मग आता सर्व गोपनीय ज्ञानात हे गोपनीय आहे हे अभ्यासलं. मग आता हे पवित्र आहे. का पवित्र आहे हे ज्ञान? आणि सगळ्या ज्ञानाचा राजा आहे हे पण आपण समजून घेतलंय. आता पवित्र काय आहे हे समजून घेऊया. तर आता श्रीकृष्ण कसे आहेत, त्यांना काय म्हणले, परम धाम परम पवित्र असे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. पुढे येईल 10व्या अध्यायात श्लोक तो. मग आता परम पवित्र कोण असू शकतात? श्रीकृष्ण. त्यांच्यासारखं पवित्र कोणी असू शकतं का? पूर्णतः आध्यात्मिक असे भगवान आहेत. म्हणून हे कसं आहे, त्यांच्याकडून आलेलं ज्ञान आहे. म्हणजे श्रीकृष्णांचं ज्ञान आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या इतकंच त्यांचं ज्ञान कसं आहे, पवित्र आहे. कारण ते पूर्णतः आध्यात्मिक दिव्य स्तरावरचं ज्ञान आहे. म्हणजे आणि मग आता अनुभवजन्य म्हणजे काय, हे गुरु शिष्य परंपरेतनं आलंय. एका गुरूंनी आपल्याला शिष्याला सांगितलं, मग त्या शिष्याने त्याला उत्तराधिकार मिळाल्यानंतर पुढे आपल्या शिष्याला, म्हणजे तो गुरु बनल्यावर पुढे आपल्या शिष्याला सांगितलं. म्हणजे अनुभवजन्य आहे. म्हणजे आणि अनुभवानी असं ते प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारं पण आहे. म्हणजे अनुभवजन्य तर आहेच. म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे महान आचार्यांनी आपले जे शिष्य बनवले त्या कृतीच्या स्तरावर, आचरणाच्या स्तरावर त्यांना ते कसं आचरणात आणायचं हे शिकवलं आणि त्यांनी ते आणलं आणि ते देखील महान आचार्य बनले. ही गुरु शिष्य परंपरा. आणि मग प्रत्यक्ष आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याला हे ज्ञान मिळतंय पहा. आणि ते सगळ्या धर्मांची परिपूर्णता करणार आहे. म्हणजे काय पहा, की सगळे धर्म म्हणजे कुठलं, तर वर्णाश्रम धर्म जो आहे तर त्यामध्ये 4 धर्म 4 आश्रम आहेत. तर त्यामधले जे सगळे धर्म आहेत तर ह्या सगळ्या धर्मांची परिपूर्णता करणारं म्हणजे हे ज्ञान असं आहे. म्हणजे प्रत्येक स्तरावर ते परिपूर्णता करणार आहे. म्हणजे हे त्रुटी नाही आहेत, दोष नाही आहेत. आणि मग हे ज्ञान कसं आहे, अविनाशी, बिलकुल नष्ट न होणार. का? तर भगवान स्वयं अविनाशी आहेत. मग त्यांच्याकडून आलेलं हे ज्ञान आहे हे अविनाशी आहे, नष्ट न होणार आहे आणि आचरण करायला अत्यंत सुखकारक आहे. कारण हे आचरण आणल्यानंतर, आपण हे ज्ञान घेतल्यानंतर आपण काय होतो, तर आध्यात्मिक आनंदामध्ये रममाण होतो. आपण मनाला शांती प्राप्त करतो आणि त्यामुळे आचरण करायला सुखकारक तर आहेच, पण त्याचबरोबर मनाला शांती प्रदान करणार आहे. आता पहा, आपल्या शरीराचा आत्मा हा इतका महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या उपस्थिती विना म्हणजे जे काही आहे आपल्या शरीराच्या क्रिया कुठल्या घडू शकत नाहीत पहा. आणि तरी देखील आत्म्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे या म्हणजे आपण ह्या आत्म्याला आवश्यक ज्ञान कधी घेण्याच्या म्हणजे भानगडीतच पडत नाही पहा. म्हणजे आपण जे काही ज्ञान घेतो ते आपल्या सगळ्या बाह्य आवश्यकता पूर्ण करायचं ज्ञान घेतो. म्हणजे इतिहास, रसायनशास्त्र, भूगोल, हो की नाही, राज्यशास्त्र, असं सगळं मॅथमॅटिक्स, असं सगळं आपण ज्ञान घेतो. वेगवेगळे विषय, इंजिनिअरिंग, मेडिकल, असं सगळं आजकाल ज्ञान घेतो. मग अशी भरपूर विद्यापीठं आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, हे सगळं ज्ञान आपल्याला देतं. पण हे शरीराच्या बाह्य आवश्यकता पूर्ण करणारं ज्ञान आहे. आपला आत्मा जो अतिमहत्वाचा आहे आणि त्याच्या उपस्थितीविना इकडे काहीच घडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान कोणी देतच नाही पहा. म्हणजे कुठून आपल्याला मिळतच नाही पहा. आणि हीच सर्वात मोठी खेदाची बाब आहे पहा. मग आपल्याला आत्म्याच्या स्तरावर मिळणारं हे ज्ञान आहे पहा. आणि कसं आलंय, गुरु शिष्य परंपरेतनं आलंय, अनुभवजन्य आहे. आणि हे जेव्हा आपण ज्ञान घेऊ तेव्हा काय होऊ, तर आपण जे धर्माची परिपूर्णता करणारं असं ते ज्ञान, म्हणजे आपलं प्रत्येक कर्तव्याचरण किंवा आपल्या जे काही आपल्या वर्णाश्रम अनुसार जो काही धर्म आहे त्यानुसार आपण कर्तव्याचरण करत असताना ते अत्यंत आपल्याला परिपूर्णता करणारं असं राहील. त्याचबरोबर हे ज्ञान कसं आहे, अविनाशी आहे, नष्ट न होणार आहे. म्हणजे काय, की आपलं भौतिक शरीर नष्ट झालं म्हणजे मृत्यू झाला की आपलं दहन केलं जातं शरीराचं, किंवा इतर पंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे. मग त्यावेळेला आपलं भौतिक शरीर नष्ट झालं की आपण जे काही हे ज्ञान घेतलेलं असतं शाळा कॉलेजमधून, भौतिक ज्ञान, आपल्या शरीराच्या बाह्य आवश्यकता पूर्ण, हे सगळं नष्ट होतं. आपला मेंदू जळाला की हे सगळं नष्ट होतं. पण आत्म्याच्या स्तरावर जे ज्ञान असतं ते आपण पुढे जेव्हा जन्म घेऊन येतो, मनुष्य जन्म मिळतो, तेव्हा ते मागच्या जन्मात जे काही ज्ञान असतं, मागच्या अनेक जन्मातलं, तर आत्म्याच्या स्तरावर घेतलेलं त्याच्या पुढचं ज्ञान आपण घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे पहिलीतून आपण अध्यात्माच्या दुसरीत जातो तिथं. म्हणजे आत्म्याच्या स्तरावर कसं असतं, परिपूर्णता करणारं हे ज्ञान आहे, अविनाशी आहे अशा पद्धतीचं. कारण आत्मा कसं आहे, तर अविनाशी आहे, तसं ज्ञान पण हे अविनाशी आहे. आणि त्याचबरोबर ते आचरण करायला अत्यंत सुखकारक आहे. कारण आपल्या जीवनामध्ये शांती समाधान देतं. आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणातून कसं मुक्त व्हायचं हे शिकवणारे हे ज्ञान आहे. आणि त्याद्वारे जेव्हा एखादा व्यक्ती मुक्तात्मा बनतो तेव्हा तो काय बनतो, तर तो भगवंतांचा
जे धाम आहे तर तिथं जायला पात्र बनतो आणि त्यामुळे हे सुखकारक आहे. कारण हे ज्ञानाने उन्नत होऊन तो भगवत धामाची जेव्हा प्राप्ती करेल तेव्हा तो पुन्हा या दुःखालयामध्ये येणार नाही. दुःखालय अशाश्वतम म्हटलंय, की जिथे 4 समस्या आहेत, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, हो की नाही? आणि त्यामुळे सुखकारक काय, आपण भगवत धामात जाऊन भगवान श्रीकृष्णाची भक्तिमय, प्रेममय सेवा करण्यामध्ये तिथं मनःशांती, सुख, समाधान प्राप्त करू. अशा रीतीने हे कसं आहे, सुखकारक आहे. आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हा. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात, हे परंतप म्हणजे काय? परंतप म्हणजे काय, की शत्रूला नष्ट करणार. मग आता असा जो आहे अर्जुन, तर ज्यांची ह्या भक्ती मार्गावर श्रद्धाच नाहीये, तर त्यांना माझी प्राप्ती नाही होऊ शकत आणि मग ते भौतिक जगतात पुन्हा पुन्हा येत राहतात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडतात, असं ते म्हणतात. मग असं का म्हणतात, तर श्रद्धा फार महत्वाची असते. मग श्रद्धा म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांचा वरचा दृढ असा विश्वास, म्हणजे जो पक्का विश्वास आपण म्हणतो, ठाम विश्वास आपण असं म्हणतो, तर तो म्हणजे काय, श्रद्धा. आता ही श्रद्धा जी आहे ही महत्वाची काय, तर हे समजून घेऊया. म्हणजे दृढ विश्वास जो आहे तर तो श्रद्धा असं त्याला म्हटलं जातं, किंवा वास्तविक श्रद्धा. मग भगवान श्रीकृष्णांचीच केवळ सेवा केल्यामुळं मनुष्याला सर्व काही संसिद्धी प्राप्त होईल, हा जो दृढ विश्वास आहे, हा असणं म्हणजे त्याला वास्तविक श्रद्धा किंवा दृढ श्रद्धा म्हटलंय पहा चैतन्य महाप्रभू. म्हणजे काय, की परमेश्वरावर जोपर्यंत आपली श्रद्धा नाही स्थिर होत, तोपर्यंत आपण डळमळीत वृत्तीचे होतो आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे नाही स्थिर होऊ शकत. म्हणजे श्रद्धाहीन लोकांना कधी भक्ती मार्ग साध्यच नाही होणार. मग आता श्रद्धेचा विकास म्हणजे कसा पहा, तर तीच कृष्ण भावनेची पद्धती आहे. म्हणजे श्रद्धेचा आपण जेव्हा विकास करतो ना टप्प्याटप्प्याने ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होऊन, मग हीच कृष्ण भावनेची पद्धती म्हटली. म्हणजे आता वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं की त्याच्या शाखा, डहाळ्या, पानं हे सगळे टवटवीत होतात, हो की नाही? किंवा आपल्या पोटाला अन्न पदार्थ पुरवले की सगळी इंद्रिय तृप्त होतात. मग तसं भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त जेव्हा आपण होतो, तेव्हा सगळ्या देवदेवता आणि सगळे जीव संतुष्ट होतात. मग हे आपण जाणलं पाहिजे, की आपण सगळ्या कार्यांचा त्याग करून सर्वप्रथम श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे पहा. आणि ह्या जीवनाच्या तत्वज्ञानाविषयीची निश्चिती जेव्हा आपली होते ना, तेव्हा आपली श्रद्धा स्थिर होते पहा. मग आता ही श्रद्धा स्थिर होण्यासाठीच हे ज्ञान आहे पहा आपण जे घेतो आहोत ते. मग आता श्रद्धेचा विकास करायचं म्हणजे काय करायचं, तर पहा आता ह्यासाठी 3 श्रेणी आहेत बरं का, 3 प्रकारचे भक्त असतात. आता ज्यांना श्रद्धा नसते भगवान श्रीकृष्णाविषयी, हेच 3ऱ्या श्रेणीचे लोक असतात. त्यांना म्हणायचं कनिष्ठ अधिकारी, बरं का. मग ते भक्तिमय सेवा जरी करत असले तरी त्यांना उच्च स्तरावर जाता येत नाही आणि कालांतराने ते भक्ती मार्गावरनं पतित होतात. म्हणजे असे लोक भक्ती करतात पण त्यांच्या ठिकाणी असा पक्का निर्णय किंवा पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसते आणि त्यामुळं कृष्ण भावनेमध्ये ते फार काळ टिकत नाहीत. म्हणजे तर मग आता असे जे लोक असतात तर ते पुन्हा आपले म्हणजे कृष्ण भावनेमध्ये येतात. त्यांना आर्थिक स्थैर्य किंवा त्यांना जे काही म्हणजे लाभ होतात तर ते झाल्यानंतर पुन्हा ते कृष्ण भावनेकडून पुन्हा भौतिक जीवनाकडे वळतात. म्हणजे काय, की असे जे लोक आहेत तर ते म्हणजे कनिष्ठ अधिकारी असतात. म्हणजे त्यांना भगवान श्रीकृष्णाविषयी दृढ श्रद्धा आणि विश्वास असा फार नसतो किंवा शास्त्रांचं ज्ञान पण नसतं. म्हणजे हे प्रथम श्रेणीतले साधक जे असतात ते असे असतात. ते अर्चविग्रहामध्येच भगवान श्रीकृष्णांना मानतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मग आता दृढ श्रद्धा जी आहे तर ती प्राप्त केलेला जो व्यक्ती असतो, तर तो म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्ण हेच सर्वोत्तम आहेत. म्हणजे पुरुषोत्तम आहेत आणि त्यांची भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे असं जो जाणतो, असा जो दृढ विश्वास ज्याला असतो तो म्हणजे द्वितीय श्रेणीतला साधक असतो. म्हणजे त्याला मध्यम अधिकारी म्हटलं जातं आणि ह्या दृढ विश्वासामुळेच काय होतं, तो कृष्ण भावनेमध्ये जरी त्याला शास्त्राचं ज्ञान नसलं तरी ह्या दृढ विश्वासामुळेच तो काय करतो, पुढच्या स्तरावर जातो आणि शास्त्रामध्ये उन्नत होतो, ज्ञानामध्ये उन्नत होतो. मग ह्याला मध्यम अधिकारी म्हणतात. मग आता उत्तम अधिकारी म्हणजे काय, तृतीय श्रेणीतला. तर कृष्ण भावनेमध्ये पण तो निपुण असतो आणि तो प्रत्येकामध्ये कृष्णांना पाहतो, प्रत्येकामध्ये. आणि त्याचबरोबर असा जो व्यक्ती असतो त्याला कृष्णांवर पण दृढ श्रद्धा आणि विश्वास असते, संपूर्णतः ज्ञानामध्ये उन्नत असतो आणि अशा पद्धतीनं तो
आपलं जे जीवन आहे कृष्णाच्या संतुष्टीसाठी म्हणजे जे आपलं जे जीवन आहे किंवा प्रत्येक कर्म आहे तर ते त्याने समर्पित केलेलं असतं. मग असे जे भक्त असतात ते उत्तम अधिकारी असतात. मग हे आपण का समजून घेतो सगळं, तर जोपर्यंत आपल्याला भक्तीचं श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णाविषयीचं श्रवण केलं आपण सगळं, तरी सुद्धा जर आपल्या मनामध्ये श्रद्धा नसेल उत्पन्न होत, तर शास्त्रामधली कृष्ण लीलेची वर्णनं जर आपण म्हणलं की कृष्णाची अनावश्यक प्रशंसा आहे ही, उगाचच कृष्णाविषयी जास्त जास्त इतिहास रंगवून ठेवलाय असं जर म्हटलं, तर मग अशा भक्तांना किती पण ते भक्तिमय सेवा करत असू देत, त्यांच्यासाठी हा मार्ग अवघड आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की इतकं सगळं अभ्यासलं, म्हणजे कृष्णाविषयीचं जाणलं सगळं ज्ञान, म्हणजे भगवद्गीता जाणली सगळी आणि सगळं काही समजून घेतलं आणि एवढं करून पण कृष्ण लीला समजून घेतल्या, कृष्णाचे उपदेश समजून घेतले आणि एवढं सगळं करून पण जर एखाद्याची कृष्णावर श्रद्धाच म्हणजे उत्पन्न होत नसेल कृष्णाविषयी किंवा कृष्णाबद्दल त्याच्या मनामध्ये दृढ विश्वास निर्माण होत नसेल, तर मग अशी व्यक्ती कधीही भक्ती मार्गावर म्हणजे ती दृढ होऊ शकत नाही आणि त्यामुळे काय होतं, ती सतत भौतिक जगामध्येच राहते आणि भौतिक जगतामध्ये मग त्याचं जे काही कर्म आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत, त्या क्रियाकलाप आहेत, त्यानुसार ती पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या मार्गावर येत राहते. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड. हरिओम. हा माताजी. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया भगवान काय म्हणतात पहा. आता हे सगळ्यांनी लक्षात घेऊया. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जग व्यापलंय, सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही, असं का म्हणतात पहा. तर पहा, स्थूल भौतिक इंद्रियांनी आपण कृष्णांचं नाम गुण लीला तर हे सगळं आपल्याला जाणता येईल का? बिलकुल नाही. कारण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला भक्तीचे नेत्र हवेत, प्रेमाचं अंजन हवं. म्हणजे प्रेमांजुन छुरितेन भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति असं ब्रह्मसंहितेत म्हटलंय. म्हणजे काय की आपल्याला असं प्रेमाने श्रीकृष्णांना जाणता येईल पहा, प्रेमाच्या नेत्रांनी. आणि कसं की जे अंजन आहे म्हणजे भक्ती भावाचं असं म्हणजे, तर म्हणजेच काय भक्तीचं नेत्र आणि प्रेमाचे अंजन, म्हणजे हे सगळं आपल्याला जेव्हा आपण अशा पद्धतीने कृष्णांना जाण्याचा प्रयत्न करू, तर त्यावेळेला आपल्याला श्रीकृष्ण समजतील, त्यांच्याविषयी प्रेमभाव आपल्यामध्ये विकसित होईल पहा. म्हणजे अंतर्यामी भगवान जे आहे ते सर्व काही पाहू शकतात. मग आता आपण भौतिक इंद्रियांद्वारे का नाही पाहू शकत, तर आपल्या भौतिक इंद्रियांना मर्यादा आहेत ना. आपण दूरवरचा तारा नाही पाहू शकत टेलिस्कोप शिवाय, किंवा आपण मायक्रोस्कोप शिवाय जीवाणू विषाणू पाहू शकतो का? नाही. म्हणजे आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत. हे भौतिक इंद्रियाद्वारे आपण श्रीकृष्णांना पाहू शकतो का? बिलकुल नाही. आणि म्हणून आपण त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये सगळं काही स्थित जरी असलं, तरी भौतिक सृष्टी म्हणजे आता पुन्हा काय, दोन भिन्न शक्तींचा भगवान श्रीकृष्णांच्या संगम आहे. पराशक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती, अपराशक्ती म्हणजे भौतिक शक्ती. मग तिथे कसं असतं, या दोन शक्तींचा संयोग असतो की जसा सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वामध्ये पसरतो, मग तसं भगवान श्रीकृष्णांच्या शक्ती सगळ्या सृष्टीत पसरलेल्या आहेत. सर्व काही त्यांच्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे. जसं सूर्यप्रकाश सगळीकडे असतो, तसं भगवान श्रीकृष्णाच्या शक्ती सगळीकडे आहेत, त्यांचा विस्तार त्यांनी सगळीकडे केलाय. पण आता भगवान सर्वव्यापी आहेत, म्हणून असं नको समजूया आपण की भगवान सर्वव्यापी आहेत म्हणजे त्यांचं वैयक्तिक अस्तित्वच नाहीये. मग आता हे कसं आपण समजून घ्यायचं पहा, एक उदाहरणातून समजून घेऊया. तर भगवान कसे असतात, त्यांच्यामध्ये सर्व काही स्थित आहेत, आश्रित आहेत, आणि भगवान मात्र सर्वव्यापी आहेत आणि तरी पण त्यांचं अलिप्त असं म्हणजे स्वरूप आहे किंवा स्वतंत्र अस्तित्व आहे. मग हे कसं समजून घ्यायचं, तर आता एखादा राजा आहे, तर तो आता एका प्रशासनाचा अधिपती आहे, हो की नाही, किंवा राजा जो आहे त्याच्या शक्तीचा आविष्कार म्हणजे त्याच्या प्रशासनातले विविध मंत्री आणि विभाग असतात, हो की नाही. ह्या राजाच्या शक्ती आहे. मग आता प्रत्येक विभाग जो असतो राजाच्या शक्तीवर आश्रित आहे. मग आता राजांनी काही प्रत्येक विभागामध्ये उपस्थित राहायला पाहिजे असं नाहीये, हो की नाही. म्हणजे हे स्थूल उदाहरण आहे, म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी काही राजा प्रत्येक मंत्रालयामध्ये त्याच्या उपस्थित असेल असं नाही. मग त्याचप्रमाणे आपण जे काही पाहतोय हे भौतिक सृष्टीतले पदार्थ, भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वास असणारे हे सगळे सगळे कृष्णांच्या विविध शक्ती ज्या आहेत तर त्यांच्या विस्तारामुळे हे सगळे
निर्माण तर झालेलेच आहेत आणि त्या शक्तीवरच आश्रित आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेत जे आपण आता वाचलं की म्हणजे काय की भगवान जे आहेत तर त्यांनी त्यांच्या विविध शक्तींच्या विस्ताराने काय केलेलं आहे, तर सर्वांचं नियंत्रण केलेलं आहे आणि त्याद्वारे ते सर्वत्र उपस्थित आहेत. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, त्यांचं अव्यक्त रूप म्हणजे काय, तर त्यांच्या विविध शक्ती, भौतिक शक्ती आपण पाहिल्या, आध्यात्मिक शक्ती आपण अभ्यासल्या. मग ह्यांचा संयोग किंवा विस्तार ह्याने ते सगळीकडे सर्वव्यापी आहेत. म्हणून ते काय म्हणतात, हे सगळे जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. कारण भगवान कुठे असतात, गोलोक वृंदावनमध्ये त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि तिथे ते काय करतात, आपल्या आध्यात्मिक लीला करण्यामध्ये रममाण असतात. भगवान कसे परिपूर्ण आहेत, त्यामुळे या सगळ्या भौतिक गोष्टीविषयी ते उदासीन असतात. त्यामध्ये ते बिलकुल म्हणजे गुंतून राहत नाहीत किंवा आसक्त होत नाहीत. म्हणून भगवान काय म्हणतात, हा जीव माझ्या ठायी आहे, पण मी त्यांच्या ठायी नाही. म्हणजे भगवान हे आपल्या सर्वांच्या पलीकडे आहेत आणि ह्याला काय म्हटलंय, अचिंत्य भेदाभेद तत्व. म्हणजे एकाच वेळी भगवान सर्वव्यापी पण आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, ते अलिप्त आहेत आणि गोलोक वृंदावन मध्ये उपस्थित आहेत. मग हा सिद्धांत चैतन्य महाप्रभूंनी मांडला. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइड. हा माताजी वाचूया. हम्म. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. असे सर्व जीवांचा पालन पोषण करता, जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात, हे जाणून घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की हा सृष्ट पदार्थ जे आहेत सगळे माझ्यामध्ये जे आहेत, तर हे जे आहेत तर ते स्थित नाहीत. म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, की म्हणजे सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ही सृष्टी सगळी जी आहे तर तिच्या धारण पोषणाशी भगवान श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष संबंध आहे, म्हणून ते म्हणतात माझ्यामध्ये स्थित नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष संबंध नसतो, त्यांच्या भौतिक शक्ती आणि त्यांच्या विस्ताराद्वारे ह्या गोष्टी घडतात. म्हणजे मग आता श्रीकृष्णांनी कशी म्हणजे ही सगळी सृष्टी धारण केली पहा, ते सगळे ग्रह, गोल तारे आकाशामध्ये तरंगतात, हो की नाही. मग आता हे जे आकाशामध्ये तरंगतात, तर हे आकाश म्हणजे काय आहे, भगवान श्रीकृष्णांची सर्वश्रेष्ठ अशी अभिव्यक्ती आहे. म्हणजे काय, प्रकटीकरण. हा, मग आता असं जरी असलं, भगवंतामध्ये हे स्थित असले तरी सर्वांपासून हे भगवान आहेत ते अलिप्त आहेत, ते आपल्या गोलोक वृंदावनमध्ये राहतात आणि लीला करतात. पण त्याच वेळेला पहा, भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या नियंत्रणामुळे हे ग्रह, गोल तारे सगळे आकाशामध्ये तरंगत असतात पहा. मग आकाशापासून भगवान कसे आहेत, भिन्न आहेत, त्यांचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते त्यांच्या म्हणजे ते त्यांच्या वेगवेगळ्या जे शक्ती आहेत त्यांच्या विस्ताराद्वारे हे सगळं जे आहे त्याचं नियंत्रण करत असतात. आणि भगवान म्हणून काय म्हणतात, की ग्रहलोक जरी माझ्या म्हणजे काय, की हे सगळ्यांचं जरी मी नियंत्रण करत असलो किंवा माझ्यामध्ये स्थित असले तरी भगवान हे म्हणजे भगवान या नात्यानं ह्या सर्वांपासून कसे आहेत, तर स्वतंत्र आहेत. सगळ्यांचे पालन पोषण करत असले तरी भगवान काही या व्यक्त सृष्टीचा अंश नाहीत. भगवान स्वतःच या व्यक्त सृष्टीचा काय उगम आहेत आणि म्हणून ते काय म्हणतात, हे माझं अचिंत्य योगेश्वर्य पहा. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान हे स्वतंत्र आहेत. आता स्वतःच भगवान सृष्टीचे उगम स्थान आहे, ते कसं समजून घ्यायचं, तर पहा की भगवान आपल्या वेगवेगळ्या शक्ती ज्या आहेत तर त्या प्रकट करून आपल्या लीला वेगवेगळ्या अशा करतात पहा. म्हणजे त्या अद्भुत लीला आहेत. मग आता भगवान हे विविध शक्तींनी संपन्न आहेत आणि त्यांचा निश्चय म्हणजे प्रत्यक्ष सत्य. म्हणजे भगवान जेव्हा निश्चय करतात तेव्हा त्याला काय म्हणले, परम सत्य म्हटलंय. मग त्यांना आता आपण समजून घ्या, भगवान श्रीकृष्णांना काही करावंसं वाटलं आणि आपल्याला काही करावंसं वाटलं, किती फरक आहे पहा. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली, इतक्या अडचणी येतात त्या दिवशी, की ती कधी-कधी आपल्या इच्छेनुसार ती गोष्ट पण होत नाही, हो की नाही. आणि पहा हं, कृष्णांना काही करावंसं वाटलं, की केवळ त्यांच्या इच्छेनेच सगळं काही असं घडतं, की आपल्या कल्पनेच्या पलीकडं. म्हणजे पहा, भगवान काय म्हणतात, की सगळी सृष्टी आहे त्याचं धारण, पोषण भगवान स्वतः करत असले तरी या भौतिक सृष्टीला त्यांना स्पर्श पण नाही करायला लागत. म्हणजे केवळ त्यांच्या इच्छेने ही भौतिक सृष्टी निर्माण होते, मग ती ती विकसित होते, तिचं पोषण होतं आणि संहार होतं आणि आपल्या मनामध्ये आणि
भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे मन आहे त्यात हा फरक आहे पहा. त्यांचं मन कसं आहे आध्यात्मिक आहे, की त्यांच्या इच्छेनेच सगळं काही होतं पहा. आणि आपलं कसं आहे भौतिक मन आहे पहा. मग भगवान आणि त्यांच्या मनामध्ये बिलकुल भेद नाही आहे. म्हणजे भगवान आणि त्यांचं एक कुठलंही इंद्रिय ते सगळ्या इंद्रियांचं काम करतं आणि भगवान यांचं मन आणि भगवान यामध्ये भिन्न नाही पहा. म्हणजे एकाच वेळी त्यामुळे भगवान सर्वत्र उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःचं वैयक्तिक स्वरूप आहे. तर हे अशा पद्धतीनं आहे आणि हे सगळं मनुष्यांना जाणता येत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? तर भगवान श्रीकृष्णांना आपण प्रेमाच्या अंजनाने पाहिलं पाहिजे, भक्तीच्या नेत्रांनी पाहिलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला हे समजेल. आता ह्याचं उदाहरण घेऊया. भगवान श्रीकृष्णच देतात. आपल्याला जर कोणी विचारलं, की भगवान जे आहेत तर त्यांच्यावर सर्व आश्रित आहे, हे कशावरून तुम्ही सांगता? तर आपल्याला हे उदाहरण देता आलं पाहिजे. हा 10वा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया. हे भगवान श्रीकृष्ण स्वतः श्लोकाच्या माध्यमातून हे उदाहरण देतात. जसा प्रबळ वारा वाहतो, सगळीकडे वाहतो, हो की नाही? आकाशात पण तो विसावतो. आता त्याच प्रकारे माझ्यामध्ये सर्व प्राणी विसावतात. म्हणजे काय? तर आकाश जी आहे ती श्रीकृष्णांची सर्वात मोठी अभिव्यक्ती आहे, म्हणजे प्रकटीकरण त्यांचं ऐश्वर्याचं. मग तिथे हा वारा तो स्थित असतो. म्हणजे आकाश आहे तर तिथं तो वारा वाहतो. तेव्हा वारा वाहिला की आपल्याला कळतं. पानं हलतात, फुलं हलतात, वृक्ष हलतात. आपल्याला हललेला आवाज येतो. म्हणजे सगळ्या पानांची सळसळ असं आपल्याला समजतं. म्हणजे वाऱ्याची झुळूक आली की. मग तरी देखील वारा जो आहे तर त्याचं अस्तित्व कुठे आहे? तर ते आकाशामध्ये आहे. तो आकाशाला ओलांडून पलीकडे आकाशाबाहेर त्याचं अस्तित्व नाही. तो आकाशाच्या आतमध्ये स्थिरावलेला आहे पहा. मग तसंच आहे भगवान जे आहे तर त्यांच्यामध्ये आपलं अस्तित्व आहे. आपण त्यांच्यामध्ये जीव म्हणून विसावलेलं असतं. जसं आकाशामध्ये कसं असतं, वारा हा प्रबळ वाहतो आणि आकाशात विसावतो. पण आकाश आणि वारा एकमेकांमध्ये मिसळू शकतात का नाही? आकाशाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि वाऱ्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मग तसंच आहे. म्हणजे आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण कोण आहोत? एक चित्कण आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत आणि भगवान कोण आहेत? तर कसे आहेत तर ते महान म्हणजे असे विशाल सागर असेल तर तो सागर म्हणजे भगवान आहेत आणि आपण एक थेंब आहोत किंवा जर अग्नी असेल तर तो अग्नी म्हणजे भगवान आहेत आणि आपण एक ठिणगी आहोत. म्हणजे असं अस्तित्व आहे. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय एक पान देखील गवताचं हलणं शक्य नाही पहा. आणि त्यामुळे भगवानच काय करतात? परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयामध्ये उपस्थित असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्म घडतात पहा. आणि त्याद्वारे आपण काय करतो? विविध शरीर आणि योनींची प्राप्ती करत असतो. म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या विविध शक्तींच्या विस्ताराने हे सगळी निर्मिती करतात. पण त्याचबरोबर भगवान आपलं स्वतःचं अस्तित्व राखतात आणि म्हणून भगवान म्हणतात, की सर्व काही माझ्यामध्ये विसावतात, पण मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. आता पुढे जाऊ आपण. हा मग ते पुढची slide. हा. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक क्रमापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता सगळी भौतिक सृष्टी श्रीकृष्णांच्या अधीन आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. आणि भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांच्या इच्छेनंच हे सगळं म्हणजे सृष्टी आहे ती व्यक्त होते आणि त्यांच्या इच्छेनंच प्रलय होतो. म्हणजेच काय की पहा, म्हणजे भौतिक जगत हे भगवान श्रीकृष्णांच्या कनिष्ठ शक्ती म्हणजे अपराशक्तीचं प्रकटीकरण आहे. आणि मग उत्पत्तीच्या वेळी काय होतं? भौतिक शक्ती महत्तत्व रूपानं प्रकट होते आणि भगवान आपला प्रथम पुरुषावतार म्हणजे महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. मी काल आपण सगळ्यांनी अभ्यासलं असेल. मी काल सगळ्यांना जे गोलोक वृंदावन चार्ट सांगितला होता. मग आता हे जे असतात महाविष्णू हे कर्णोदक शाही सागरामध्ये पोहोडलेले असतात. मग असंख्य ब्रह्मांडांना ते उच्छ्वासित करत असतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा ते गर्भोदक शाही विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात आणि प्रत्येक ब्रह्मांड जे त्याची निर्मिती होते. मग आता स्वतःला भगवान पुन्हा काय करतात? क्षीरोदक शाही विष्णूच्या रूपात म्हणजे विस्तारित करतात आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सूक्ष्म अणूमध्ये अगदी अणूच्या अंतरात पण प्रवेश करतात. जसं आपल्या हृदयामध्ये ते परमात्मा स्वरूपात असतात. म्हणजेच काय जीवात्म्याविषयी जर सांगायचं तर आता भौतिक प्रकृतीमध्ये काय करतात भगवान? तर जीवात्मा गर्भस्थ करतात. म्हणजे भगवान जे आहे तर त्यांच्या इच्छेनंच हे घडतं. पूर्वकर्मानुसार आपल्याला विविध प्रकारचे योनी शरीर मिळतात आणि भौतिक जी प्रकृती आहे ती कार्यरत होते. म्हणजेच काय तर अशा पद्धतीनं मनुष्य, पशु, पक्षी असे सगळ्यांची उत्पत्ती होते आणि मग प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात आणि त्यानुसार काय होतं? म्हणजे अशा पद्धतीनं पुन्हा
हे जे जीव आहेत तर ते प्रलयाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनेच प्रलय घडतो आणि ते नष्ट होतात आणि त्यावेळेच्या इच्छेनेच पुन्हा काय होतं पुढं जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा जीवांना पुन्हा शरीर आणि योनी मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर त्यांच्या म्हणजे इच्छेनंच सर्व काही घडतं आणि भगवान काय म्हणतात भौतिक सृष्टी त्यामुळे माझ्या अधीन आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि त्यांच्यामुळेच म्हणजे ह्या जीवांना वेगवेगळ्या अवस्था म्हणजे पुन्हा पुन्हा प्रकट होत राहतात. म्हणजे एकमेव भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने हे घडतं आणि ह्यालाच काय म्हणले भगवान श्रीकृष्णांचे अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलंय पहा. आणि त्यामुळं भगवान जे काय करतात तर ते कसं करतात तर ही भौतिक सृष्टी निर्माण करतात आणि मग त्या भौतिक सृष्टीमध्ये वेगवेगळे योनी आणि शरीर निर्माण होतात आणि विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच भगवान या भौतिक सृष्टीची निर्मिती करतात. पण स्वतः भगवान कधीही या सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. आता म्हणून काय भगवान म्हणतात 9.9 मध्ये की मला कुठली कर्म बद्ध नाही करू शकत. तटस्थाप्रमाणे मी या भौतिक कर्मापासून अनासक्त राहतो. म्हणजे काय तर पहा की भगवान हे कसे आहेत तर परिपूर्ण आहेत किंवा ते कसे आहेत तर पूर्णतः तृप्त आहेत, आध्यात्मिक आहेत आणि त्यामुळं ह्या भौतिक गोष्टींमध्ये जरी त्यांनी ह्या निर्माण केल्या, तरी त्या त्यामध्ये कधीही स्वतःला गुंतवून नाही घेत किंवा ते त्यामध्ये आसक्त नाही राहत राहत नाहीत. म्हणजे का? तर भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसतं. म्हणजे विविध शक्तींद्वारे सगळी भौतिक क्रिया म्हणजे जी किंवा कर्म आहेत, ती त्यांच्या म्हणजे ज्या विविध शक्तींचे विस्तार आहेत, त्यांनी केली जातात आणि त्यामुळे भगवान कसे राहतात? उदासीन राहतात. म्हणजे तर का राहतात? तर पहा त्यांचं हे सगळं नियंत्रण असतं या शक्तींच्या माध्यमातून आणि ते कसे आहेत म्हणजे ते आत्मतृप्त म्हणजे आपण जसं म्हणतो तसे आत्मतृप्त किंवा आध्यात्मिक पूर्णतः असे आहेत आणि ते आपल्या भौतिक म्हणजे जगामध्ये उदासीन राहून ते काय करतात आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या लीला करण्यामध्ये रममाण असतात. मग आता याचं उदाहरण आपण समजून घेऊया. आता उच्च न्यायालयातला एखादा न्यायाधीश असेल तर आता तो न्यायनिवाडा करतो हो की नाही. मग त्याच्या आज्ञेनुसार सगळा न्यायनिवाडा होतो. मग कोणाला फाशी मिळेल, कोणाला कारावास मिळेल हो की नाही. कोणाला अमाप संपत्ती मिळेल त्याचा जो काही वाटा आहे तो. मग आता न्यायाधीश कसा असतो? उदासीन असतो किंवा तटस्थ असतो त्याला म्हटलंय. म्हणजे तो काही कुणाशी म्हणजे जवळकीचे संबंध प्रस्थापित करत नाही किंवा कोणी त्याचा नातलग नसतो त्यावेळेला. तो जो काही न्यायनिवाडा आहे तो करतो आणि तो तटस्थ आणि उदासीन राहतो. मग तसंच भगवान काय करतात म्हणजे त्या पद्धतीनं त्या भौतिक प्रकृतीची सगळी निर्मिती करतात, आवश्यक गोष्टी प्रदान करतात, आपल्या शक्तींच्या विस्ताराद्वारे त्यांचं नियंत्रण करतात. पण भगवान कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे त्यांना कसलाही लाभ किंवा हानीशी कसलंही कर्तव्य नसतं किंवा भगवान कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीत. पहा तटस्थाची भूमिका पार पाडतात. म्हणजेच काय की भगवान जे आहेत तर त्या भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय कशातही आसक्त नसतात. ते जे काही आहे तर ते त्यांच्या शक्तीच्या विस्ताराद्वारे निर्माण करतात. पण स्वतः कसे राहतात? एखादा तटस्थ न्यायाधीश कसा आहे तर तसं सगळ्या भौतिक कर्मापासून भगवान अनासक्त राहतात. मग असे जे भगवान आहेत तर ते म्हणून काय म्हणतात की मला कुठलीही कर्म किंवा सर्वच कर्म बद्ध करू शकत नाहीत कारण त्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे असे भगवान आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे त्याची कृष्णा. वाचू. हा हा हो हो मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुदानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे कौंतेय माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचर म्हणजे काय की माझ्याच अध्यक्षतेखाली ही सगळी भौतिक प्रकृती जी आहे तर हे सगळं म्हणजे सृष्टीचं व्यवस्थापन हे सगळं केलं जातं. ह्याचे अध्यक्ष कोण आहेत? भगवान आहेत. मग भगवद्गीतेत भगवान सांगतात की विविध योनीतले सगळ्या जीवांचे पिता मी आहे. म्हणजे काय की पिता जे आहे तर ते काय करतात पुत्रप्राप्ती करतात. जसं मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात तसं भगवान केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये किंवा गर्भामध्ये बीजारोपण
निर्माण करतात पहा. आणि जे जीव आहेत त्यांना पूर्वकर्म पूर्व इच्छेनुसार योनी शरीर मिळतात पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या दृष्टिक्षेपामुळे या जीवांनी जन्म घेतला तरी त्यांना त्यांच्या पूर्व इच्छा आणि कर्मानुसारच सगळी शरीरं मिळतात पहा. म्हणजे भौतिक प्रकृतीच्या भगवान कधी संपर्कात येत नाहीत किंवा त्याला स्पर्शही नाही करत. त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने हे सगळं घडतं पहा. आणि म्हणून हे सगळं जे कार्य आहे ते त्यांच्या दृष्टिक्षेपाने घडतं. की जसं उदाहरण आपण घेऊया की प्रत्यक्षपणे त्यांचा बिलकुल सृष्टीशी काही संबंध येत नाही किंवा ते स्पर्श पण करत नाहीत. मग ते आता उदाहरणातून आपण समजून घेऊया बरं का. तर स्मृतिशास्त्रामधलं उदाहरण आहे की जेव्हा आता एखादं सुगंधी फूल आहे तर त्याचा आपल्याला वास येतो हो की नाही. म्हणजे आपली घ्राणेंद्रिय त्याचा वास घेतात त्या सुगंधाचा हो की नाही. मग आता वास घेण्याची क्रिया आणि फूल हे एकमेकांपासून कसं दूर असतं हो की नाही. मग तसंच भगवान जे आहेत आणि जी भौतिक प्रकृती आहे यांच्यामध्ये तसाच संबंध आहे. म्हणजे ही भौतिक प्रकृती निर्माण करण्याची प्रक्रिया आणि भगवान हे कसे असतात एकमेकांपासून अलिप्त आहेत. भगवान त्या कशामध्येही म्हणजे भगवान जे आहेत तर ते जे आहेत तर ते सक्रिय होतात पण ते कसे होतात त्या सगळ्यांपासून म्हणजे अलिप्त राहतात. त्या कशामध्ये प्रत्यक्ष संबंध जो आहे तो भगवान श्रीकृष्णांचा येत नाही. पण ते दृष्टिक्षेपाद्वारे काय करतात सृष्टीची निर्मिती करतात तिला कार्यरत करतात आणि मग अशी जी आहे तर जी भौतिक प्रकृती आहे तिच्यापासून ते कसे राहतात अलिप्त राहतात पहा. म्हणजे ह्याला काय म्हटले अचिंत्य भेदाभेद तत्व. आणि अशा पद्धतीने भौतिक प्रकृतीची निर्मिती संहार उत्पत्ती सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या नियंत्रणाखाली होते. म्हणून भगवान काय म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाईड. हा अविजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतमहेश्वरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान काय म्हणतात की जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो त्या पृथ्वी तलावर तर त्यावेळेला भगवान काही साधारण मनुष्य नाहीयेत पण ते मानव सदृश अवतारामध्ये येतात. आणि मग त्या पद्धतीने जेव्हा ते अवतीर्ण होतात तेव्हा मूर्ख लोकांना काय वाटतं की हा सामान्य माणूस आहे म्हणून ते त्याचा उपहास करतात भगवान श्रीकृष्णांचा. मग भगवान कोण आहेत तर त्या अस्तित्वातल्या सर्व वस्तूंचे परमाधीश्वर म्हणजे कोण परम परमेश्वर आहेत. तर त्यांचं दिव्य स्वरूप त्यांना जाणता येत नाही कारण हे अल्पबुद्धी लोक असतात. आणि ते भगवान श्रीकृष्णांना म्हणजे असा महापुरुष किंवा असे अवतारी पुरुष असं नाही मानत. तर त्यांना भगवान हे सामान्य मनुष्याप्रमाणेच वाटतात साधारण मानवच वाटतात कारण त्यांचं ज्ञान अत्यल्प असतं. आणि म्हणून अशा लोकांना मूर्ख लोक भगवान श्रीकृष्णांनी म्हटले पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर तेच आपल्याला मुक्ती प्रदान करू शकतात. तेच परम परमेश्वर आहेत हे त्यांचा भक्त जाणतो. त्यांचं स्वरूप आणि त्यांचं कार्य ह्याच्याविषयी भक्ताला ज्ञान असतं आणि त्यामुळे त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तो. आणि त्यालाच माहिती असतं भगवान सगळ्या वस्तूंचे स्वामी आहेत आणि ते कुणालाही मुक्ती देतात. आणि म्हणून असा जो भक्त असतो तो भगवंतांना शरण जातो पहा. पण असे जे मूर्ख लोक असतात ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप जाणत नाहीत. ते कृष्णांना कुणीतरी मायावी समजतात की लीला करणारे. पण हे जे भगवान आहेत ते सर्व अणुपरमाणूंचे असे किंवा विराट विश्वरूपाचे सुद्धा नियंत्रक आहेत. तर किंवा एकाच वेळी ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित राहतात किंवा सर्वव्यापी आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे असं त्यांना म्हणजे कल्पना करणं पण अवघड असतं. म्हणजे ह्या मूर्खांच्या कल्पनेच्या पलीकडे असतं पहा. मग असे जे श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहे ते फक्त शुद्ध भक्तांनाच जाणता येतं. आणि भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे ह्या भौतिक जगामध्ये अवतीर्ण होतात हे सुद्धा अशा मूर्ख लोकांना माहिती नसतं. किंवा हे भौतिक शक्तीचे अधिपती कोण आहेत दैवी ह्याच्या गुणमयी म्हणतात भगवान. म्हणजे त्याचे अधिपती कोण आहेत भगवान स्वतः आहेत या भौतिक प्रकृतीचे. मग हे पण त्यांना माहित नसतं. मायाशक्तीमुळं काय होतं तर ते मोहग्रस्त राहतात आणि अशा पद्धतीनं काय होतं की त्यांना हे कधी अल्पबुद्धी लोकांना जाणताच येत नाही. पण श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव हे जाणू शकतो पहा. आणि अशा पद्धतीनं हे जे लोक आहेत ते काय करतात मग अल्पबुद्धी लोक भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते मोघाशा मोघ कर्मणः मोघ ज्ञान विचेतसः राक्षसीम् आसुरीं चैव
प्रकृती मोहिनीं श्रितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे अल्पज्ञानी किंवा मूर्ख मोहित लोकांची आपण लक्षणं अभ्यासतोय बरं का. त्यांचं काय होतं नेमकं आता ह्या श्लोकातनं समजून घ्या. असे जे गोंधळलेले असतात म्हणजे काय, की जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती युगामध्ये असल्याचं दाखवतात किंवा मानतात, पण ते अंतःकरणातून आतून श्रीकृष्णांना परमेश्वर म्हणून स्वीकारतच नाहीत बरं का. मग भक्तियोगाचं फळ किंवा भगवत धाम त्यांना मिळेल का? बिलकुल नाही. मग तसं सकाम कर्म करणारे पण सांसारिक बंधनातून मुक्त व्हायची इच्छा बाळगतात, पण त्यांना कधी यशच मिळत नाही, कारण ते श्रीकृष्णांचा उपहास करतात, त्यांना सामान्य मनुष्य समजतात. मग हे सगळे मूर्ख या म्हणजे सदराखाली येतात. मग आता असे जे मोहित झालेले असतात त्यांना मोहित का म्हटले, तर प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बद्ध आणि त्यामुळे ते मोहग्रस्त असतात. म्हणजे स्वतःला शरीर मानतात, कर्ता मानतात, असे ते मायेमुळे मोहग्रस्त झालेले असतात. मग असे जे लोक असतात तर त्यांना आसुरी लोक म्हटले. आणि आता हे राक्षसी किंवा आसुरी लोक काय असतात, तर ते श्रीकृष्णांना कधी शरण नाही जात आणि श्रीकृष्णांना जाणून घेण्याच्या प्रयत्नात ते गोंधळूनच जातात. त्यांना वाटतं की साधारण जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत आणि मग ते काय समजतात की कुठलंही मानवी शरीर आहे तर ते जे आहे तर वर्तमानात जे मानवी शरीर आहे तर त्याला जेव्हा म्हणजे मृत्यू प्राप्त होईल तर त्या देहातून तो आत्मा मुक्त झाला की त्याच्यात आणि परमेश्वर म्हणजे श्रीकृष्णामध्ये काहीच फरक राहणार नाही आणि अशा पद्धतीने श्रीकृष्णाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केल्यामुळं म्हणजे हा प्रयत्न म्हणजेच त्यांचा मोह असतो, म्हणजे हे मायावादी झाले किंवा निर्विशेषवादी आणि मग त्यामुळे काय होतं की ते गोंधळून जातात आणि अशा नास्तिक राक्षसी विचारांनी म्हणजे म्हणजे जे काय म्हणायचं की अनिश्वरवादी असे जे विचार आहेत की कृष्णावर त्यांचा विश्वासच नाही, मग त्यांच्याकडे कितीही असं आध्यात्मिक ज्ञान असेल तरी ते काय ठरतं, व्यर्थच ठरतं. कारण असं जे ज्ञान आहे की जे त्यांना भ्रमित अवस्थेत ठेवतं, तर त्यांच्या या मुक्तीच्या आशा आणि त्याचे फलदायी परिणाम किंवा ही ज्ञानाची संस्कृती म्हणजे त्याने जे संपादन केलेलं ज्ञान देखील आहे, तर ते देखील कृष्णावर दृढ श्रद्धा आणि विश्वास निर्माण करत नसेल, तर ते काय ठरतं, निरर्थकच आहे, व्यर्थच ठरतं आणि त्यामुळे अशा लोकांचं पतन होतं. म्हणजे श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य समजणं हा सुद्धा घोर अपराध आहे. असे जे लोक आहेत ते मोहग्रस्त मानले गेलेत. स्मृतीमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि म्हणून जे श्रीकृष्णांचा उपहास करतात ना, तर अशा यदा कदाचित असा मनुष्य जर भेटला तर त्याचं तोंडही पाहू नये असं वेदामध्ये उल्लेख आहे. स्मृतीमध्ये पहा, म्हणजे लोक श्रीकृष्णांचा उपहास करणारे जे असतात त्यांना मत्सर वाटतो, तर जे जन्मजन्मांतर राक्षसी योनीमध्येच राहतात आणि त्यांना त्या योनीमध्ये इतकं म्हणजे जन्मजन्मांतर भगवान ठेवतात आणि वास्तविक ज्ञानावर त्यांच्या काय असतं, अनंत काळाचं मोहाचं आवरण असतं. मग जेव्हा ते असं नष्ट होतं तर त्याच वेळेला ते भगवंताला जाणू शकतात, अन्यथा काय होतं ते हळूहळू पतनाधीनच होतात. ह्या मोहाच्या आवरणामध्ये पुन्हा पुन्हा पतनाधीनच राहतात. मग आता पुढे जाऊ आपण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्तनन्यमनसः ज्ञात्वा भूतादिम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की आता मोहित न झालेले म्हणजे अशा प्रकृतीच्या 3 गुणांमुळे मध्ये म्हणजे मोहित न असलेले किंवा भ्रमित न झालेले म्हणजे बद्ध न झालेले म्हणजे काय, त्यांनी जाणलेलं असतं कृष्ण आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत. मग इथं आता या श्लोकामध्ये महात्म्याची लक्षणं सांगितली. तर हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया. महात्मा कसा असतो, तर जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण आपले स्वामी आहेत आणि त्याला शरण जातो ना, तर तेव्हाच तो भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि हीच पात्रता आहे भक्तीमध्ये. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो शरण जातो ना, तर त्यावेळेला काय होतो, तर तो दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली म्हणजे जी आध्यात्मिक शक्ती आहे भगवान श्रीकृष्णांची, तर त्याच्या आश्रयाखाली येतो. पहा, असा जो भक्त असतो तर तो जो आहे तर तो नेहमी भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेला असतो. म्हणजे श्रीकृष्णांच्या भगवान रूपावरच त्याला आसक्ती असते. त्यांचा राम, नरसिंह, वराह अशा कुठल्या म्हणजे रूपावर तो आसक्त नसतो. केवळ सदैव तो भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे सदैव चिंतन करत असतो आणि श्रीकृष्ण म्हणजे परमपुरुष, आदिपुरुष आहेत.
सृष्टीचं आदी कारण आहे ते जाणलेलं असेल, असे जे भगवान आहेत ते अविनाशी आहेत, पुरुषोत्तम आहेत, भगवान आहेत हे ते जाणतात पहा. त्यामुळे त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये ते रममाण असतात. मग असे जे असतात ते महात्मा असतात. आता महात्मा जे आहेत तर त्याचं उदाहरण म्हणजे इथं चित्रामध्ये दाखवलंय माधवेंद्र पुरी. आता हे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत आपल्या. मग ते जे आहेत तर ते त्यांना त्यांच्या गुरुंनी सांगितलं होतं की गोवर्धन जो आहे पर्वत त्याला परिक्रमा करा, ते भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे. मग त्याला म्हणजे ते भगवान श्रीकृष्णच आहेत गोवर्धन पर्वत म्हणजे. मग त्याला परिक्रमा केलं त्यांनी आणि मग त्यांनी काय केलं, ते का गोवर्धनच्या पायथ्याशी जे असलेलं वृक्ष आहे त्याच्या तिथे येऊन बसले आणि संकीर्तन करू लागले, भजन करू लागले. मग दिवसभर त्यांनी संकीर्तन भजन गायलं पण त्यांना काही भिक्षा नाही मिळाली. मग ते अशा प्रकारचे संन्यासी होते की ते माधुकरी जाऊन नाही मागायचे, त्यांना जर भिक्षा मिळाली तर ते स्वीकारायचे. अशा पद्धतीचा त्यांचं संन्यस्त धर्मातला आदेश होता त्यांच्या गुरूंचा. मग काय झालं, इथे एक ना इथे चित्रात दाखवलंय तर असं मातीचं वडकं जे किंवा मातीचं खापर आपण म्हणतो तर त्यामध्ये दूध घेऊन एक मुलगा आला असा काळा सावळासा आणि त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं की माझ्या आईला या गावामध्ये कुणीही उपाशी राहता कामा नये असं वाटतं आणि म्हणून तिने हे दूध पाठवले तर तुम्ही हे प्या, पण नंतर मी ते भांड जे आहे माझं मातीचं ते घ्यायला येईल. पण ठीक आहे म्हणाले ते. त्यांनी ते दूध पिलं आणि मग ते झोपी गेले. मग त्यांना स्वप्न पडलं रात्री आणि स्वप्नामध्ये तोच काळा सावळा मुलगा असा दिसला. मग त्यांना लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण आहेत. तर म्हणजे ते स्वतः आले होते एका गोपबालकाच्या रूपामध्ये आणि मग त्यांनी सांगितलं की मी इथे खूप म्हणजे उकाड्याने त्रस्त आणि घुसमटलोय अमुक अशा झाडाच्या बुद्ध्याशी अमुक अशा वनामध्ये, तर तू मला इथून बाहेर काढ. म्हटल्यावर त्यांनी सकाळी उठल्यावर हा सगळा स्वप्न दृष्टांत आहे तो गावकऱ्यांना सांगितला आणि तिथे आजूबाजूला 12 जी वन आहेत त्यापैकी एका वनामध्ये जाऊन जसं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं स्वप्नामध्ये तसं त्यांनी खोदकाम केलं त्या वृक्षाच्या बुंध्याची. तर त्यांना तिथे भगवान श्रीकृष्णांचे अर्चविग्रह मिळाले. मग ते जे अर्चविग्रह आहे त्याची स्थापना त्यांनी गोवर्धन जे आहेत पर्वत तर त्याच्या म्हणजे त्या गोवर्धन पर्वतावरती ती केली. म्हणजे त्याच्या जो सर्वोच्च असं म्हणजे त्याचं जे आहे उंच असं टोक तर तिथे म्हणजे ती केली. मग तिथं ते मंदिर असं त्यांनी तिथं निर्माण केलं. मग ते म्हणजे कोण आहेत तर गोपीनाथजी म्हणजे. तर ते आता जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते आले किंवा मुस्लिमांची जेव्हा हल्ले झाले तर त्यावेळेला ते राजस्थानला हलवलं गेलं म्हणजे संरक्षणासाठी म्हणजे मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी. तर आता तिथं प्रतिकृती आहे आणि मुख्य मूर्ती कुठे राजस्थानला जे श्रीनाथजी म्हणून आपण दर्शन करतो ना ते म्हणजे गोपीनाथजी आहेत. मग अशा पद्धतीने शुद्ध भक्त जे असतात ते कसे असतात किंवा महात्मा जे असतात ते कसे असतात, भगवान जे आहेत तर त्यांच्या आध्यात्मिक शक्तीच्या म्हणजे भगवान आणि त्यांची शक्ती भिन्न नाही आहेत, शक्तिमान आणि शक्ती एकच आहेत, त्यांच्या नियंत्रणाखाली असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात आणि ते भगवान श्रीकृष्णांची फक्त सेवाच करतात आणि त्यामुळे सगळं काही ते भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने घडतं त्यांच्या जीवनामध्ये. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. पिता हम अस्य जगतः माता दाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकारः ऋक्साम यजुरेव च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. कृष्ण. आता भगवान काय म्हणतात मी या जगताचा माता पिता आधार सगळं आहे. म्हणजे आता भौतिक जीवनामध्ये जीव येतो आणि त्याला काय वाटतं हे आपले आई आहेत, हे आपले बाबा आहेत, म्हणजे आपले भौतिक जीवनातले जे कोण माता पिता आहेत मग हे आपले आजोबा आहेत असं वाटतं, हो की नाही. पण खरं तर आपण म्हणजे आपण कोण आहोत तर बद्ध जीवात्मे आहोत आणि आपले ते कोण आहेत देह संबंधी असतात. पण खरे आपले माता पिता कोण आहेत तर भगवान आहेत. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहेत, कृष्ण आहेत, हो की नाही. आणि म्हणून जरी आपल्याला भौतिक बद्ध जीवनामध्ये वाटलं की हे माझे माता आहेत पिता आहेत तरी प्रत्यक्ष आपले माता पिता कोण आहेत प्रत्यक्ष तर ते श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणून माता पिता यांच्या रूपामध्ये जे भौतिक जीवात्मे असतात ते म्हणजे काय, त्यांच्या हृदयामध्ये कृष्णच असतात, हो की नाही. ते कृष्णांचेच अंश आहेत आणि ते आपल्यासारखे बद्ध जीवात्मेच आहेत, हो की नाही. मग त्यामुळं भगवान काय म्हणतात माता पिता सगळ्या जगाचा आधार म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. कारण ब्रह्माजी यांनी ही सृष्टी निर्माण केली. मग ब्रह्माजी आदिपुत्र आहेत भगवान श्रीकृष्ण. मग पितामह म्हणजे कोण, मग ब्रह्माजींचे पिता म्हणजे कोण, श्रीकृष्ण. मग असे तर ते कोण आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि मग आपले कोण आहेत
आहेत म्हणजे भगवान जे आहेत तर ते आपले कोण आहेत प्रपितामह, कारण ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण केली म्हणजे आपले पिता कोण झाले ब्रह्माजी, मग आपले प्रपिता म्हणजे कोण श्रीकृष्ण. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यांचे म्हणजे माता पिता आधार सर्व काही कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण म्हणजे आपली निर्मिती करणारे पण श्रीकृष्ण आहेत, मग आपलं पालन पोषण करणारे आई वडील आपले श्रीकृष्ण आहेत, मग त्यानंतर आपले आजोबा किंवा हे जे भौतिक प्रकृतीतले हे सगळे श्रीकृष्ण आहेत, मग मृत्यूच्या वेळी यमदूत म्हणजे हे रूप म्हणजे पण श्रीकृष्णांचं आहे, म्हणजे सगळं काही श्रीकृष्ण आहेत पहा. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की मीच म्हणजे जाणून घेण्यासारखं म्हणजे भगवान स्वतः आहेत, म्हणजे शुद्धी करता म्हणजे आपल्याला पवित्र म्हणजे करणारे, प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त करणारे कोण आहेत भगवान स्वतः आहेत. शुद्धी करता म्हटले ओंकार म्हणजे वेदांचा प्रथम अक्षर ओम हा आहे, तर तो भगवंतांना उद्देशून आहे, म्हणजे ओम म्हणजे कोण आहे तर भगवान स्वतः आहे. तसंच ऋग्वेद सामवेद यजुर्वेद म्हणजे हे काय भगवान श्रीकृष्णांच्याकडून आलेलं ज्ञान आहे, त्यांच्या श्रीमुखातून आलेलं ज्ञान आहे, म्हणजे हे काय ध्वनी अवतार आहेत किंवा भगवंतांचं प्रत्यक्ष हे शब्द अवतार आपण म्हणू शकतो किंवा त्यांच्या मुखातून आलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात हे सगळं काही मीच आहे, म्हणजे सगळा आधार सगळ्याचा सुद्धा कोण आहे भगवानच आहेत, म्हणजे जिथे तिथे प्रत्यक्ष कोण आहे ज्ञाता आणि हे सगळं भगवान आहेत असं भगवान सांगतात. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण होतं की पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवान काय म्हणतात मीच देह, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे, वेदांचं उद्देश आहे. मग भगवानच पोषण करतात म्हणजे आपलं पालन पोषण करणारे कोण आहेत भगवान स्वतः आहेत. मग प्रभू म्हणजे आपल्यासारख्या जीवांना मुक्ती देणारे कोण आहेत प्रभू स्वरूपात किंवा ईश्वर स्वरूपात भगवान आहेत. मग साक्षी म्हणजे आपल्या हृदयात परमात्मा म्हणून साक्षी कोण असतात भगवान असतात. मग आपण जिथं निवास करतो अशा ठिकाणी म्हणजे जे आपलं जे निवासस्थान आहे म्हणजे आपला देश किंवा जे काही जागा भूमी राष्ट्र तर ते सगळं काय आहे तर ते सुद्धा काय आहे नंतर भगवान श्रीकृष्णच आहेत पहा. हे ग्रहलोक म्हणजे मग श्रीकृष्ण हेच आपलं अंतिम आश्रयस्थान आहे पहा. म्हणजे श्रीकृष्णच आपले रक्षण करतायत आणि संकट निवारण्यासाठी श्रीकृष्णांचाच आपण आश्रय घ्यायला पाहिजे. म्हणजे काय की आपल्याला संरक्षणाची जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आपला चेतन आत्माच आपल्याला संरक्षण प्राप्त करतो पहा आणि त्याच्याकडूनच आपल्याला प्राप्त होतं हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे हे संरक्षण त्याच्याकडूनच मिळतं. तर हे आपण जेव्हा जाणतो तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे सगळे श्रीकृष्ण आहेत. म्हणजे श्रीकृष्ण हेच परमचेतन आत्मा पण आहेत आपला आणि श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचं कारण आहेत किंवा परमपिता म्हणजे श्रीकृष्णच आहेत पहा. म्हणजे श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणीही आपला जीवलग किंवा हितचिंतक चिंतक असा असूच शकत नाही पहा. परमात्मा स्वरूपात ते आपले कसे आहेत परोपकारी हितचिंतक मित्र आहेत. मग सृष्टीचं आणि प्रलयानंतरचं विश्रांती स्थान कोण आहेत श्रीकृष्ण आहेत आपले. जीवात्मे विश्रांतीसाठी कुठे जातात तर श्रीकृष्णांच्या कडे जातात म्हणजे विष्णूंच्या उदरामध्ये आश्रयाला जातात. मग अशा पद्धतीने श्रीकृष्ण हेच आपलं मूळ आणि शाश्वत कारण किंवा अविनाशी बीज म्हणजे बीज प्रदान करणारे पिता आणि ते बीज कसं आहे नष्ट न होणार असं बीज म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग श्रीकृष्णच म्हणतात मीच उष्णता देतो सूर्याच्या माध्यमातून आणि मीच पाऊस थांबवतो पण आणि जेवढा आवश्यक आहे तेवढा पाडतो पण, म्हणजे मीच काय आहे अमृत तत्व आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान जे आहेत तर तेच स्वतः सगळ्या कारणांचं कारण आहेत पहा. म्हणजे काय सगळी शक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या शक्तींचे विस्तार आहेत. म्हणजे अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात यमदूतांच्या स्वरूपात भेटतात. म्हणजे काय हे सगळं जी निर्मिती आहे सगळ्यांची श्रीकृष्णांनी केली आणि त्यामुळे सगळ्यांचे निर्माते म्हणजे श्रीकृष्ण आहेत आणि म्हणून सगळं काही श्रीकृष्ण आहेत. मग जड आणि चेतन यात मुळीच भेद नाही म्हणतात. म्हणजे काय जड म्हणजे काय की न हलणार म्हणजे किंवा चेतन म्हणजे काय तर हलणारं म्हणजे त्याला सत किंवा असत म्हणलंय जड चेतनला. तर हे दोन्ही पदार्थ
जातं, म्हणजे हलणारे न हलणारे सगळे श्रीकृष्णच आहेत. म्हणजे श्रीकृष्ण भावनेच्या म्हणजे कृष्ण भावना जी आहे तर त्याच्या उन्नत अवस्थेमध्ये मनुष्य असा भेदच करत नाही. तो सगळ्या गोष्टीमध्ये श्रीकृष्णांना पाहतो. म्हणजे हलणाऱ्या गोष्टी किंवा न हलणाऱ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या किंवा चर अचर गोष्टी, दुसरा शब्द त्याला चेतन आणि जड ह्याला, तर ह्या सगळ्या म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. सगळं काही श्रीकृष्णामध्ये आणि त्यामुळं थोडक्यात ह्या सगळ्या वस्तूंमध्ये जो भक्त आहे कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो, तर त्यावेळी तो सगळं काही म्हणजे सगळ्यांमध्ये श्रीकृष्णांना पाहतो पहा. आता ही जेव्हा परिस्थिती येते किंवा ही जेव्हा अवस्था, ह्याला म्हणायचं उन्नत अवस्था कृष्ण भावनेची, किंवा त्याला काय म्हणतो प्रेमा भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त स्थित झालेला असतो, तर तो सगळ्या वस्तूंमध्ये सजीव निर्जीव थोडक्यात तर कृष्णांना पाहतो. मग हा उन्नत अवस्थेचा टप्पा आहे भक्तीमधला, म्हणून त्याला काय म्हटलंय? कृष्ण भावनेची उन्नत अवस्था किंवा परमोच्च संस्कृती. सगळ्या वस्तूंमध्ये कृष्णांना पाहायचं. मग असं आपल्याला पाहता आलं पाहिजे. चराचरामध्ये भगवान असतात आहेत, तर ते पाहता येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रेमाचे काय पाहिजे? अंजन पाहिजे आणि भक्तीचे नेत्र पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. माताजी मी एक्सप्लेन करते. वेदाध्ययन करणारे असतात आता, तर ते सोमरसाचं पान करतात. म्हणजे काय? तर आता जे वेदांचे अभ्यास करणारे असतात, तर ते काय करतात? तर ते वेदांचा जो उद्देश आहे मूळ श्रीकृष्णांची प्राप्ती करणे, तर तो न जाणता ते काय करतात? वेगवेगळे यज्ञ कर्म आहेत, तर तिकडे आकृष्ट होतात. वेगवेगळे पुत्रप्राप्तीसाठी, स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ आहेत. मग असे वेगवेगळे यज्ञामुळे काय होतं, की त्यांची पुण्यकर्म वाढतात, पापकर्म नष्ट होतात आणि मग त्यांना उच्च लोक म्हणजे स्वर्ग लोकाची प्राप्ती होते, की जिथं सोमरस म्हणजे काय? तो दीर्घायू देणारा वनस्पतीचा रस आहे. तर त्याची ते काय करतात? तर त्याचं ते पान करतात आणि मग त्यामुळे हे प्रत्यक्षपणे म्हणजे श्रीकृष्णांची पूजा जरी करत नसले, तर वेगवेगळ्या यज्ञाच्या मार्गातून अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांचेच पूजन करतात. म्हणजे हे जे यज्ञ आहेत ते श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच असतात. पण असे लोक जे असतात उच्च लोकात, म्हणजे इंद्राचा पुण्यलोक म्हणजे स्वर्ग लोकामध्ये जन्म घेतात आणि मग तिथं भरपूर अशी सुख उपभोगतात आणि मग पुढे काय होतं? स्वर्गातली ही सगळी अमर्याद विषय सुख घेतली, त्यांचा भोग घेतला, म्हणजे त्यांचं पुण्यकर्म क्षीण जेव्हा होतं, ते मृत्यू लोकात पुन्हा परत पाठवले जातात. म्हणजे काय? की अशा रीतीनं जे वेदोक्त जे कर्मकांड आहेत किंवा यज्ञ आहेत, त्याचं पालन करून ते पुन्हा यज्ञ करतात आणि पुन्हा असे उच्च लोकात त्यांना स्थान मिळतं. असं इंद्रियभोग ते पुन्हा प्राप्त करतात आणि पुन्हा ते परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अशा चक्रात येत राहतात. म्हणजे काय? आता हे उदाहरणार्थ समजून घेऊया, की हा जो आहे हा जायंट व्हील आहे, तर ह्याच्यात बसून आपण एक फेरी घातली, तर आपण पुन्हा पुन्हा फेरी घेतली तर आपल्याला चक्कर येईल ना. मग असंच होतं जन्म मृत्यूच्या फेऱ्यात, ते पुन्हा पुन्हा येत राहतात, भरपूर सुख उपभोगतात आणि ते जेव्हा क्षीण होतं पुण्य, तेव्हा ते पुन्हा पृथ्वी लोकावर पाठवले जातात पहा. मग म्हणजे समुद्र म्हणजे ते कसं पावसाच्या थेंबातून ते काय होतात? जमिनीवर येतात. जमिनीमध्ये काय होतं? ते अन्नधान्य जे पिकतं त्या माध्यमातून ते मनुष्याच्या पोटात जातात आणि पुन्हा त्यांना जन्म मिळतो. मग अशा पद्धतीने ते पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतच राहतात. जसं चढावरून सायकलच्या जायचं आणि उतारावरून घसरायचं, तर असं जन्म मृत्यूच्या फेऱ्यात म्हणजे चढावरून जायचं म्हणजे काय? उच्च लोकात जायचं आणि पुन्हा उतारावरून घसरायचं म्हणजे काय? पुण्य क्षीण झालं की पुन्हा त्यांना पृथ्वी लोकामध्ये स्थान मिळतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, त्याची अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्णा. हा, तर आता जे भगवान आहेत, तर ते काय म्हणतात? की भक्तिभावाने जे माझी पूजा करतात, मला अनन्य भावाने शरण येतात, अशा पद्धतीनं भक्तिभाव अनन्याश्चितयन्तो, म्हणजे मनात कुठलाही शंका किंतु परंतु न ठेवता माझ्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून मला जे शरण येतात, माझी भक्तिभावाने पूजा करतात, मग ते माझ्या दिव्य रूपाचं चिंतन करतात, म्हणजे भगवान रूपाचं, तर त्यांच्याकडे जे काही कमी आहे त्या आवश्यकता मी सगळ्या त्यांना प्रदान करतो. LICचं वाक्य आपण अभ्यासलंय पहा. योगक्षेमं वहाम्य, म्हणजे जे काही त्यांना आवश्यक आहे तर त्याची मी
मी काळजी वाहतो. म्हणजे काय, की त्यांना सगळं काही मी प्रदान करतो जे त्यांच्याकडे नाहीये आणि त्यांच्याकडे जे आहे ते पण मी काय करतो, योगक्षेम म्हणजे त्यांच्याकडचं जे सगळं आहे ते पण मी जपतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडचं आहे सगळं ते मी जपतो म्हणजे काय, भौतिक जंजाळामध्ये त्यांना पुन्हा पडण्यापासून संरक्षण करतो. त्यांची जी काही भक्ती साधण्याचे प्रयत्न आहेत, जे काही भक्ती मार्गाचं ते अनुसरण करत असतात, तर ते सुद्धा ते जपून ठेवतात. त्यांना पतन होण्यापासून वाचवतात. त्याचबरोबर त्यांच्या मग भौतिक जेव्हा आध्यात्मिक स्तरावरच्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हा भौतिक स्तरावरच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होतातच. त्यांच्या ज्या काही आवश्यकता आहेत ते भगवान पुरवतातच. पण त्यांच्याकडे जे काही नाही आहे ते पण भगवान आपोआपच पुरवतात पहा. म्हणजे का, तर भौतिक स्तरावर जेव्हा सगळं काही आध्यात्मिक स्तरावर जेव्हा सगळं काही प्रदान होतं, तर त्याच वेळी भौतिक स्तरावर सर्व प्रकारची फलनिष्पत्ती होते आणि म्हणून भगवान म्हणतात की योगक्षेम वहाम्यम. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. म्हणजे आजपासून सगळ्यांनी हा निर्धार करूया की जे काही आहे ते आपल्याला भगवान पुरवणार आहेत, आवश्यक आहेत ते. आणि आपल्याकडं जे काही आहे भगवंताची भक्ती, प्रेम ते सगळं सगळं भगवान जपणार आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्याचा पहिला टप्पा म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप. आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिनापासून आपण त्या जपाला सुरुवात करूया आणि भक्तियोगाची आपण गुढी आपण दरवर्षी उभारायचा प्रयत्न करूया, हो की नाही. आता पुढे जाऊया आपण. हा माताजी. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा, आता हे जे इतर देवतांचे भक्त आहेत, म्हणजे कुणी सरस्वतीची पूजा करतं, कुणी इंद्राची पूजा करतं, कुणी चंद्राची पूजा करतं, असे इतर देवतांचे भक्त आहेत, ते त्यांचं श्रद्धेनं पूजन करतात. ते भगवान श्रीकृष्णांचंच वस्तुतः पूजन करतात बरं का. पण ती आराधना चुकीच्या मार्गाने केली, म्हणजे अविधीपूर्वकम असं म्हटले का, तर पहा म्हणजे वृक्षाच्या मुळाशी जर पाणी घातलं तर खोड, पानं, फांद्या, फुलं सगळ्यांना ते जातं की नाही. मग तसं भगवान हे सर्वोच्च नियंत्रक आहेत. हे बद्ध जीवात्मा जे आहेत, म्हणजे तसेच हे सगळे जे आहेत तर ते देवदेवता आहेत. ते भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमधले प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळी कार्य दिलीत, हो की नाही. चंद्रप्रकाश देतो, सूर्यप्रकाश देतो, म्हणजे अशा पद्धतीने पर्जन्यदेव म्हणजे इंद्रदेव काय करतात, पाऊस पाडतात. मग हे सगळ्या सेवा ते करतात आहे. मग असे जे सेवक आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत, तर त्यांचे निर्णय कधी आपण नागरिक आचरणात आणत नाही. आपण प्रशासनाचे नियम म्हणजे आणतो आचरणामध्ये. म्हणजेच काय, की भगवान जे आहेत तर त्यांना आपण शरण गेलो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर काय होईल, तर ही ही आराधना योग्य मार्गाने होईल. अन्यथा काय होईल, आपण जर प्रशासनाचे म्हणजे नियम आचरणात आणतो, मी जसं सांगितलं, आपण तिथे जे अधिकारी नेमलेले असतात तर त्यांच्या मनानुसार त्यांच्या नियमानुसार आपण वागतो का, नाही. आपण शासनाचे किंवा प्रशासनाचे नियमच आचरणात आणतो, हो की नाही. मग जर आपण त्यांना म्हणजे खुश केलं किंवा त्यांना लाच दिली तर तो काय होईल, भ्रष्टाचार होईल. म्हणजेच काय, हा चुकीचा मार्ग होईल, हो की नाही. असं आपण हे भौतिकतेतलं उदाहरण अभ्यासलं. मग तसंच आहे इकडे भगवान म्हणतात अविधी पूर्वक, म्हणजे अशी आराधना चुकीच्या मार्गाने केलेली ही आहे. तर असं का म्हणतात, तर भगवान स्वतः स्वयं जे आहेत ते परमपरमेश्वर आहेत आणि सर्वोच्च असे म्हणजे कोण आहेत, भगवान आहेत. मग जेव्हा त्यांना आपण संतुष्ट करू तेव्हा त्यांचे जे सेवक आहेत हे देवदेवता ते निश्चितच संतुष्ट होणार आहेत. त्यांच्या म्हणजे त्यांना निश्चितच म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणार आहे आणि ह्यासाठी भगवान काय म्हणतात, की असं जे आराधना करतात वेगवेगळ्या देवदेवतांची, हे चुकीच्या मार्गाने केली जाते. खरं तर ते म्हणजे कोणाची आराधना केली गेली पाहिजे किंवा कोणाला म्हणजे कोणाला आपण शरण गेलं पाहिजे, तर कृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांची आराधना केली पाहिजे आणि त्यांना संतुष्ट केल्यावर निश्चितच हे देवदेवता संतुष्ट होतील. आता पुढे जाऊ आपण. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जी देवतांची उपासना करतात वेगवेगळ्या, त्या देवतांच्या मध्ये जन्म घेतील. म्हणजे काय, की देव म्हणजे त्या पद्धतीनं त्यांचा जन्म होतो. मग जे आता भूत किंवा आत्मा यांची पूजा करतात तर त्यांना तिथं स्थान मिळतं. म्हणजे काय, तर जे
वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, मग वेगवेगळ्या देवतांचे जे लोक आहेत तिथं त्यांना जन्म मिळतो. म्हणजे भूत किंवा म्हणजे असे जे आहेत अशा योनीचे म्हणजे तर त्यांना भूलोकामध्ये स्थान मिळतं, किंवा जे पूर्वजांची पूजा करतात मग त्यांना पितृलोकामध्ये स्थान मिळतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची उपासना करतात म्हणजे श्रीकृष्णांना शरण जातात, मग त्यांना काय मिळेल? कृष्ण लोकामध्ये स्थान मिळेल, हो की नाही? मग हे आपण भाग समजून घेतला. म्हणजे काय की जे अशा वेगवेगळ्या देवदेवतांना शरण जातात तर हे सकाम इच्छेने शरण जातात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते देवदेवतांची उपासना करतात, मग त्यांना त्या लोकांमध्ये त्या देवतांच्या लोकांमध्ये स्थान मिळतं. म्हणजे असे भारतातल्या खेडेगावामध्ये असं एखाद्या झाडामध्ये वृक्षामध्ये भूत आहे असं समजून त्याला प्रार्थना करतात, म्हणजे अशा पद्धतीने त्याची पूजा करतात. मग असे जे लोक असतात त्यांना मग अशा भूलोक म्हणायचं तर तिथं स्थान मिळतं. आणि म्हणजे पूर्वजांचं म्हणजे पूजा करतात, फोटो लावतात घरामध्ये, मग त्यांना म्हणजे अशा पद्धतीने पूजा करतात रोज, असं जे करतात मग त्यांना पितृलोकामध्ये स्थान मिळतं. आणि मग जर आपण भगवान श्रीकृष्णांची उपासना केली तर आपल्याला कुठे स्थान मिळेल? कृष्ण लोकामध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे? कृष्णांना शरण जाऊन त्याची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तद् अहं भक्त्युपरीतम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा भगवान काय म्हणतात पहा, इथे सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्याला कुठेही वेदशास्त्रामध्ये मांसाहार किंवा असं काही सांगितलेलं नाही. ह्याचा हा श्लोक महत्वाचा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे भगवान काय म्हणतात, जर कुणी मला प्रेमाने एक साधंसं पत्र म्हणजे काय पान, तुळशीचं पान अर्पण केलं, पुष्प एखादं फूल, फळ, फलम म्हणजे फळ, तोयम म्हणजे जल किंवा पाणी अर्पण केलं तर काय होईल? तर ते मी स्वीकारेन. म्हणजे किती म्हणजे अगदी कमीत कमी अपेक्षा आहे पहा भगवान श्रीकृष्णाची. म्हणजे जेव्हा एखादा भक्त काय करतो तर प्रेमाने तुळशीचं पान किंवा पाणी किंवा त्यांना एखादं फूल फळ अर्पण करतो तर ते स्वीकारतात. भगवान श्रीकृष्ण हेच सगळं आपल्याला प्रदान करतात. मग त्यांना काही भूक लागलेली असते असं असतं का? किंवा त्यांना काही मिळालेलं नसतं? नाही. तर भगवान तृप्त आहेत आणि ते भक्ताकडूनच स्वीकारतात, एखाद्या अभक्ताकडून कधीच कुठली गोष्ट स्वीकारत नाहीत. आणि भगवान काय करतात मग? एखादा प्रेमाने जेव्हा म्हणजे भगवान त्याचं प्रेम आणि भाव पाहतात, म्हणजे भगवान आणि भक्तांच्या मध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान असतं. आणि अशा भक्ताकडून भगवान काय स्वीकारतात? मग त्याने काही देऊ आनंदाने, पान, फूल, फळ, पाणी ते स्वीकार करतात पहा. आणि असे जे भगवान आहेत तर ते काय आहेत? तर ते जे आहेत तर ते सगळ्या म्हणजे आपल्या सगळ्या भक्तांसाठी कसे भक्तवत्सल आहेत. तर त्याचं उदाहरण पहा, म्हणजे काय इतकं प्रेम त्यांना असतं की ज्या विदुर पत्नी आहेत आणि विदुर आहेत तर त्यांच्या म्हणजे ते झोपडीमध्ये गेले आणि मग त्या खूप आनंद झाला त्यांना. म्हणजे दुर्योधनाकडचा पंचपक्वान्नांचा जो होता म्हणजे जो सगळा बेत होता तर तिकडे ते गेले नाहीत जेवायला. मग त्यांना बोलावलं होतं दुर्योधनाने, त्याच्या प्रसाद म्हणजे जो राजप्रसाद होता तिथे नाही गेले. तर ते विदुर जे होते तर त्यांनी राजप्रसाद त्यागला होता, दुर्योधनाने अपमान केला त्यांचा म्हणून. आणि ते एका छोट्याशा घरवजा झोपडीमध्ये राहत होते पत्नीसह, तिथे गेले ते. आणि आपला म्हणजे जो आहे तर तो आपला जो परम नियंत्रक आहे किंवा भगवान जे आहेत असे जे आहेत ते कृष्ण आले म्हणून त्यांनी काय इतक्या आनंदाने ते भारावून गेले. तर त्यांनी त्यांना केळं अर्पण केली. तर काय झालं? तर इतके ते आनंदाने त्यांच्याकडे पाहत होते ना, तर केळाच्या साली आहेत तर त्या त्यांनी भगवान श्रीकृष्णांना दिल्या आणि केळ फेकून दिलं. म्हणजे असे ते भारावून जाऊन पाहत होत्या विदुर पत्नी. पण भगवान श्रीकृष्णांनी ती साली स्वीकारली. म्हणजे भगवान काय पाहतात? भक्ताचं प्रेम आणि भाव आणि ह्याचे ते भुकेलेले असतात. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची जेव्हा अशी कोणी सेवा करतो तेव्हा निश्चितच काय होतं? तर श्रीकृष्ण जे आहेत तर ती स्वीकारतात. भगवान श्रीकृष्ण कधी सांगत नाहीत की मांसाहार किंवा भगवान श्रीकृष्णांनी न सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या कधीही आपण त्यांना अर्पण करू नयेत, त्या कधीही ते स्वीकारत नाहीत. मग आता आपण पुढे जाऊ. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण.
हा श्लोक पण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की कृष्णाने आपल्याला काय करायला सांगितलंय. आता तू जे काही करतोस म्हणजे तुझं जे कर्म करतोस म्हणजे तुला काहीतरी स्वतःचं पालन पोषण करण्यासाठी आणि जे काही वर्णाश्रम व्यवस्थेनुसार कर्म करायला लागेल. मग तू जे काही कर्म करतोस म्हणजे तर ते कशासाठी करते तर ते मला अर्पण कर, हो की नाही. मग आता तू जे काही खातोस तुझं जे शरीर आहे सुदृढ ठेवण्यासाठी मग तो प्रसाद म्हणून तू काय कर ग्रहण कर. म्हणजेच काय तू केलेलं जे तयार केलेलं अन्न आहे ते पहिल्यांदा मला अर्पण कर आणि मग ते अन्न तू प्रसाद म्हणून ग्रहण कर. मग तू जे काही आता गृहस्थाश्रमामध्ये आहेस किंवा तू जे काही कर्म करून म्हणजे जे काही कुळाचार वगैरे तू करतो आहेस आपल्या जीवनामध्ये आपण पूजा कर्मकांड करतो. मग जे काही असे आपण चांगली कर्म करत असतो सकाम कर्म असतात किंवा कर्मकांड मग त्यासाठी लागणारं पण धन असतं, हो की नाही. मग असं धन आहे ते आपण कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी अर्पण केलं किंवा कृष्ण मंदिराला अर्पण केलं. म्हणजे जे काही तू करतोस यज्ञ दान तप हे सगळं मला अर्पण कर. आणि असं जे दान आहे ते सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. म्हणजे काय की ही एक प्रकारची म्हणजे काय तपस्या आहे. कसं तर आता आपण नामजप करतो मग तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण करतो. तर अशा पद्धतीनं त्याचं जे फळ आहे तर ते श्रीकृष्णांना अर्पण केलं. तर म्हणजे ती एक प्रकारची काय आहे तपस्या आहे. म्हणजेच काय जे काही आपण करतो ते जेव्हा श्रीकृष्णांना अर्पण करतो तेव्हा ते काय होतं शाश्वत कर्म होतं, कृष्ण भावना कर्म होतं. आणि ह्याद्वारे काय होशील तू मुक्तात्मा होशील आणि भगवत धामाची प्राप्ती करशील असं श्रीकृष्ण इथे म्हणतात. म्हणजे आपण जे काही करतो ते श्रीकृष्णांना अर्पण करून मगच आपण ग्रहण केलं पाहिजे. तर आपलं ते शाश्वत कर्म घडतं, कृष्ण भावना कर्म घडतं. किंवा हे कसं आहे सत्वगुणी दान जे आहे तर ते ठरतं. आपण जेव्हा आपलं जे धन आहे ते अर्पण करतो श्रीकृष्णांना किंवा आपण जप करतो. आता कलियुगामध्ये काय सांगितलं नाम संकीर्तन यज्ञ किंवा जप यज्ञ सांगितलंय. तर आणि लोक बरेच जण काय करतात ध्यान करण्याकडे कल असतो. पण ही कलियुगामध्ये अव्यवहार्य पद्धती आहे ज्याचा काही उपयोग नाही. आपण कलियुगाचा धर्म काय जप केला पाहिजे किंवा संकीर्तन केलं पाहिजे. मग असं जेव्हा करतो तेव्हा ती आपली तपस्या बनते, कृष्ण भावना कार्य होतं. आणि म्हणून भगवान काय म्हणतात तू जे काही करतोस ते मला अर्पण कर माझ्या संतुष्टी साठी करत की त्या योगे आपण श्रीकृष्णांची प्राप्ती करू. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान कोणाचा द्वेषही करत नाही तरी पक्षपाती का सगळे भगवान श्रीकृष्णांचे पुत्र सुपुत्री आहेत, हो की नाही. जसं पाऊस असतो तो सगळा खडक नदी म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे शेत किंवा जे काही आहेत उद्यान आहेत सगळीकडं समान पडतो, हो की नाही. असं नाही पडत की एका ठिकाणी 2 थेंब पडले एका ठिकाणी. एकदा जेव्हा मेघ भरतो ओथंबून येतो तेव्हा सगळीकडे समान स्वरूपात तो वृष्टी करतो. तसंच भगवान आपल्या कृपेचा प्रेमाचा सगळ्या भक्तांवर समान स्वरूपात वर्षाव करत असतात. पण जो भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णांची सेवा करतोय तो भगवान श्रीकृष्णांचा जिवलग मित्र बनतो. म्हणजे काय की भगवान त्याच्या स्थायी स्थित असतात. परमात्मा स्वरूपातले भगवान काय करतात त्याची भक्ती सेवा आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्याची जी शुद्धी होत असते त्याद्वारे ते त्याच्याशी काय होतात तर त्याच्याशी म्हणजे ते त्याच्याबद्दल त्यांचा स्नेह असतो तो वृद्धिंगत होतो. भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयात परमात्मा स्वरूपाने स्थित असतात. ते त्याच्याशी मित्रत्वाने सख्यत्वाने वागतात आणि त्यामुळे काय भगवान म्हणतात की जो माझा भक्तिभावाने सेवा करतो तो माझा मित्रच आहे आणि मी त्याच्या स्थित आहे आणि तो सुद्धा माझा मित्र आहे. म्हणजे अशा पद्धतीने भगवान आणि भक्त यांच्या प्रेमामध्ये ते आदान प्रदान होतं की भगवंतांना असे जे भक्त आहेत त्यांच्यावर त्यांची विशेष कृपा असते. असे अनेक भक्त आहेत भगवंतांचे, अर्जुन आहेत सुदाम आहेत, हो की नाही. भरपूर आहेत भक्त, प्रल्हाद आहेत त्यानंतर ध्रुव आहेत. म्हणजे अशा भक्तांसाठी भगवान हे त्यांचे जिवलग मित्र असतात आणि त्यांना सुद्धा भगवान श्रीकृष्णांशिवाय दुसरं कुठलं चिंतन ते करतच नाही. त्यामुळे त्यांचे सुद्धा कोण असतात भगवानच मित्र असतात. जसं हिरा आहे त्याच्या अंगठी जी आहे तर सोन्यामध्ये हिरा जसा म्हणजे सोन्याच्या कोंदणात बसवलेला असतो. मग हिरा म्हणजे कोण आहेत भगवान आहेत आणि सोन्याचं कोंदण म्हणजे भक्त आहे. म्हणजे मग हिरा जो आहे तर तो चमकतो कुठं सोन्याच्या कोंदणामध्ये, हो की नाही, शोभतो. तसं सोन्याचं कोंदण म्हणजे जे भक्त आहे त्याच्या जीवनाला शोभा कधी येते भगवंतांच्या उपस्थितीमुळे. मग असं भक्त आणि भगवान यांचं नातं असतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा
अपि चेत्सु दुराचारः भजते माम् अनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्ये केली तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता जरी आता एखाद्यानं घृणास्पद कृत्य केले म्हणजे एखादा भक्तिभावाने कार्य करतोय म्हणजे अगदी साधू म्हणजे आहे तो म्हणजेच काय कृष्ण भावनामध्ये शुद्ध भक्त आहे. पण होतं काय की जेव्हा आपण या भौतिक प्रकृतीमध्ये असतो तर आपली उपाधियुक्त कर्म म्हणजे आपली शरीर ही उपाधी आहे तर यानुसार आपली जी कर्तव्य कर्म शारीरिक कर्म असतात आपले तर ती आपण करत असतो आणि त्याचबरोबर काय करत असतो आपली भक्ती सेवेतली कर्म करत असतो. मग अशी कर्म म्हणजे काय भक्तियुक्त कर्म म्हणायचं म्हणजे एकाच वेळी चाललेली असतात समांतर असतात. मग काय होतं मायाशक्ती इतकी प्रबळ आहे ना की कोणी कधी म्हणजे काय होईल म्हणजे एखाद्या ची वासना किंवा कामना आसक्ती प्रबळ होईल सांगता येत नाही आणि एखाद्याचं पतन होईल मग त्याच्याकडनं दुष्कृत्य घडेल. मग याचा अर्थ आपण असं नाही करायचा की त्यानं घृणास्पद कृत्य केलंय म्हणून आपण त्याचा उपवास करायचा बिलकुल नाही तर तो अपराध ठरेल. पण आपण काय करायचं जो भक्ती सेवेत गुंतलाय पण तो आपल्या चुकीच्या कृत्यामुळं ते जाणतो त्याला पश्चाताप होतो आणि तो भगवान श्रीकृष्णांना शरण जातो किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना आणि मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा भक्ती सेवेमध्ये कार्यरत होतो. मग त्यामुळं अशा जो व्यक्ती आहे की ज्यानं घृणास्पद जरी कार्य केलं तरी तो भक्ती सेवेत पुन्हा गुंतलाय आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा तो पुन्हा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त झालाय आपली चूक स्वीकारून आणि त्यावर त्या पश्चाताप करून त्याचं प्रायश्चित्त जे काही आहे म्हणजे त्यानुसार म्हणजे तर तो शरण आलेला आहे आणि तो पुन्हा भक्ती सेवेत गुंतलाय तर त्या स्थितीत असलेला जो व्यक्ती आहे त्याला आपण संत मानलं पाहिजे. मग आता याचं उदाहरण काय तर जगाईमध्ये किती घोर पापी असे ते होते ब्राह्मण मग ते जेव्हा चैतन्य महाप्रभूंना शरण गेले तेव्हा उच्च कोटीचे भक्त बनले की आजही त्यांच्या समाधी आहेत हो की नाही. म्हणून असे जे आहेत ज्यांनी घृणास्पद कृत्य केलेत पण जो भक्ती सेवेत गुंतलाय पूर्णतः शरण गेलाय श्रीकृष्णांना मग तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला आपण काय करायचं संत मानलं पाहिजे. त्याचा आपण उपहास करू नये अन्यथा तो भगवत चरणी केलेला अपराध ठरतो. मग त्यामुळे आपण काय केलं पाहिजे अशा व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची slide. हा मग त्याची पुढची slide. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंती पुत्र माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. हा आता आपण समजून घेऊया की असा जो आहे म्हणजे तो त्वरित भक्तिमान म्हणतो म्हणजे असं कोणी समजू नये की जो दुष्कृत्य करतो जो पापी मनुष्य आहे तो कधी भक्त होत नाही तर असं काही नाही. तर जो पूर्णतः भगवंतांना शरण गेलाय आणि भक्तीमध्ये रममाण झालाय नवविधा भक्ती करतोय भगवत भक्तीमध्ये तो आहे किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो तो त्वरित नीतिमान बनतो सद्गुणी बनतो आणि असा जो व्यक्ती आहे तो शाश्वत शांती प्राप्त करतो. ह्याचे अनेक उदाहरण आहेत आपण वाल्मिकी ऋषींचं पाहिलं. मग असा जो आहे जो भक्त आहे तर त्या भक्ताचा कधीही नाश होत नाही की जो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो त्यांना शरण येतो आणि नवविधा भक्ती करतो. म्हणजे काय की ज्याच्याकडे एखादाही सद्गुण नाहीये पण तो भगवंतांना शरण गेला आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा जर करू लागला तर निश्चितच तो नीतिमान बनतो. त्याच्यामध्ये दैवी गुण विकसित होतात सुप्त त्याचे गुण असतात विकसित होतात. तो रजतुमाच्या गुणातून काय होतो मुक्त होतो आणि शुद्ध सत्वगुणामध्ये जातो आणि भगवंतांचा शुद्ध भक्त बनू शकतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात अशा भक्ताचा कधीही नाश होत नाही. तू काय कर निर्भय हो आणि घोषणा कर काय नमे भक्त प्रणश्यती अशा भक्ताचा कधीही नाश होत नाही जो भगवंतांचं नाव घेतो. त्याच्या मदतीला भगवान धावून येतातच जसं भक्त प्रल्हादांसाठी भगवान स्वतः आले हो की नाही. तर हे उदाहरण आहे पाहिजे चित्रात हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद महाराजांचं. तर असंच असतं तर काय होतं भगवान अशा भक्तांसाठी नेहमी उपस्थित असतात आणि ते निर्भय घोषणा कर अर्जुनाला का म्हणतात तर भगवान यांनी स्वतःच्या प्रतिज्ञा पण
उठल्यात रणांगणावर, हो की नाही? भीष्मांच्यावर ते चाक रथाचं अर्जुनाच्या घेऊन धावून गेले. पण भगवान स्वतःच्या प्रतिज्ञा पण मोडू शकतात, पण जेव्हा भक्त एखादी प्रतिज्ञा करतो तर त्यावेळेला भगवान त्या भक्ताच्या संरक्षणार्थ काय करतात? तर नेहमी त्याच्या शब्दाचं पालन करतात. आणि म्हणून काय म्हणतात की अर्जुनाला ते सांगतात की तू निर्भयी हो आणि घोषणा कर की काय, की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. मग पहा, आपल्या श्रीमुखात जर नाम आलं तर आपल्याला देखील भगवान सगळं संरक्षण पुरवतील. पहा, म्हणून आपण आजपासून काय केलं पाहिजे? श्रीकृष्णांचं नाम घेतलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. हा, त्याची पुढची स्लाइड. मां हि पार्थिव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यस्तथा क्षूद्रः तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पृथाच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य तसेच क्षुद्र सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. हा, माझा ते काय म्हणतात, पृथा. पृथा म्हणजे कुंती महाराणींचं नाव आहे. पृथाच्या पुत्रा म्हणजे कुंती महाराणांच्या पुत्रा. तर जे माझा आश्रय घेतात, म्हणजे अर्जुनाला संबोधलंय, तर जो माझा आश्रय घेतात तर ते निम्न जन्माचे. म्हणजे आता निम्न म्हणजे काय, तर इथे स्त्रिया, वैश्य, शूद्र म्हटले. मग स्त्रियांना कमी नाही लेखले, तर वर्णाश्रम व्यवस्था जी आहे तर त्यामध्ये स्त्रीचा समावेश होत नाही, ही पुरुषांसाठी आहे. आणि म्हणून त्यानंतर काय येतात? स्त्रिया येतात. मग आता काय म्हटलंय की स्त्रिया ज्या आहेत तर त्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या पलीकडे येतात. म्हणजे मग वैश्य म्हणजे काय, तर वैश्यामध्ये काय आहे, तर रजोगुण आणि तमोगुणाचं मिश्रण आहे. तर शूद्रामध्ये काय आहे? तमोगुण आहे. मग असे जरी असतील, म्हणजे सत्वगुणी ब्राह्मण असतात, क्षत्रिय जे असतात ते कसे असतात, तर रजोगुणी असतात. मग ह्यांच्यापेक्षाही म्हणजे खालच्या गुणांमध्ये म्हणजे मिश्रण, तर तमोगुण आणि रजोगुणाचं मिश्रण वैश्य आहेत. मग असे कुणीही असतील निम्न जन्माचे, म्हणजे अशा गुणांमध्ये स्थित असतील, तरी देखील जेव्हा भगवंतांना कोणी शरण जातो, म्हणजे समाजामध्ये त्यांना निम्न गुणांचे मानलं जातं. भगवान त्यांच्यामध्ये भेद करत नाहीत, पण सामाजिक जी परिस्थिती आहे तर त्यामध्ये काय, अशा गुणाच्या लोकांना निम्न मानलं जातं. मग असे कुणीही असो, किंवा स्त्रियाही असतील, पण त्या सर्वोच्च स्थानापर्यंत केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे, भक्तिमय प्रेममय सेवा केल्यामुळे बनू शकतात. पहा, म्हणजे असं जे आहे हे भगवान स्वतः सांगतात. पहा, म्हणजे काय, याच्यातून आपण बोध काय घेतला, की किती हिनकुळ असो, अशा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत, नंतर त्यांना भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होऊ शकते. म्हणजे भगवत भक्ती इतकी सामर्थ्यशाली आहे की जीवनातली परमोच्च संसिद्धी आहे, तर त्याची प्राप्ती आपल्याला कधी मिळू शकते? जेव्हा कधी मनुष्य कृष्णांचा आश्रय घेतो, तेव्हा हे शक्य होतं. म्हणून इथं व्यपाश्रित हा शब्द आलाय. पहा, सगळ्यांनी लक्षात ठेवू. आता पुढे जाऊया आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊया. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घ्या की आपले मन, म्हणजे आपलं जे मन आहे तर ते श्रीकृष्णांच्या सदैव चिंतनामध्ये युक्त कर. मन्मना भव मद्भक्त, म्हणजे श्रीकृष्णांच्या श्याम सुंदर रूपावर आपण चिंतन करू. मग माझा भक्त हो, म्हणजे पुढे काय म्हणलंय, तर भगवान म्हणतात की माझा भक्त हो तू. म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय तू, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांचे भक्त होतो. म्हणजे काय, की विभक्त कोण असतो? जो भगवान श्रीकृष्णांपासून म्हणजे जो दूर आहे, तो मग जो भगवान श्रीकृष्णांच्या जवळ कोण जाईल तो त्यांची सेवा करेल, तो ओके नाही. मग तो असा जो आहे तो भक्त, म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त. मग आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? मला नमस्कार कर. म्हणजेच काय, तर इथे भगवान काय म्हणतात की मला तू नमस्कार कर. म्हणजेच काय, की मला शरण ये. म्हणजे पूर्णतः भगवान श्रीकृष्णाला जेव्हा आपण शरण जातो तर भगवान हेच एकमेव आहेत, परिपूर्ण आहेत आणि पुरुषोत्तम असे जे आहेत, आणि त्यांचा शरीर आणि म्हणजे भगवान यांचं देह किंवा शरीर आणि भगवान यांच्यामध्ये भेद नाही. मग हे कृष्ण भक्तीचं जे विज्ञान आहे, हे जे कोणी जाणतो तर तो भगवान श्रीकृष्णाला शरण जातो. बा, आणि म्हणून भगवान काय म्हणतात, तू माझेच पूजन कर. म्हणजे भजने म्हणजे काय, नवविधा भक्ती, इथे अर्थ घ्यायचा. म्हणजे नवविधा भक्तीनुसार भगवान श्रीकृष्ण
श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कर. मग अशा पद्धतीने जो माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण होतो, म्हणजे भगवंतांच्या मध्येच चिंतनामध्येच त्यांच्या सेवेमध्ये रममाण जेव्हा एखादा होतो, तेव्हाच तो भगवंतांना ह्या भक्तीमुळं किंवा ह्या भगवत भक्तीमुळं जाणू शकतो किंवा भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनांनी जाणू शकतो. म्हणजे काय, श्रीकृष्णांचं चिंतन भक्तिपूर्ण प्रेमभावानं केलं पाहिजे. मग हीच खरी भक्ती आहे आणि हेच कृष्ण विज्ञानाचं अनुशीलन आहे. पहा, आता कंसाला पण चिंतन म्हणजे तो करत होता. पहा, कंस पण आठवण काढायचा भगवान श्रीकृष्णांची, पण त्यांनी कशासाठी आठवण केली श्रीकृष्णांची, तर त्याला श्रीकृष्णांना शोधून त्यांचा वध करायचा होता. म्हणजे कृष्णांचा तो द्वेष करत होता. म्हणजे मग तो पण सदैव कृष्णांचं चिंतन करतच होता, पण तो कृष्णांना शत्रू समजत होता. पहा, आणि कधी एकदा त्यांना ठार मारेल असा विचार करत होता. म्हणजे काय, असं चिंतन सहाय्यकारक ठरू शकत नाही भक्तीमध्ये. तर जेव्हा आपण प्रेमपूर्ण किंवा भक्तिपूर्ण भावाने आपण चिंतन करतो, तेव्हा ते काय असतं, त्याला भक्ती असं म्हणलं किंवा कृष्ण विज्ञानाचं अनुशीलन. आणि हे आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडनं हे कृष्ण विज्ञान शिकलं पाहिजे आणि कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, मन्मना भव मद्भक्तो, म्हणजे काय, माझं चिंतन कर, मला नमस्कार कर आणि माझ्यामध्ये काय हो, तर तू सदैव रममाण हो, तेव्हा मला प्राप्त करू शकतील. म्हणजेच आजच्या अध्यायाचा हे काय आहे, आजच्या अध्यायाचं सार काय आहे, तर आपण काय केलं पाहिजे, हा शेवटचा श्लोक, श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे आणि श्रीकृष्णांचं चिंतन केलं पाहिजे, त्यांच्या श्यामसुंदर रूपाचं, भगवान स्वरूपाचं, की जे डोक्यावर मयूरपिच्छ असलेलं आणि हातात वेणू असलेलं रूप आहे, असं श्यामसुंदर रूप आहे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्यांची नवविध भक्ती केली पाहिजे, तेव्हा आपण श्रीकृष्णांना प्राप्त करू शकू. मग इथे अध्याय आपला संपला. कोणाला शंका असतील तर विचारूया. हरे कृष्ण. आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.